श्री देवी शारदा, श्री देव गणेश, प्रभु श्री रामचंद्र, भगवान श्री गोपाल कृष्ण, श्री महारुद्र हनुमान, महर्षि श्री वेदव्यास, श्रीमद् आद्य शंकराचार्य, सद्गुरु परम पूज्य श्री गजानन महाराज, सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज, या सर्वांच्या प्रेरणेनं आणि तुम्हा सर्व मंडळींच्या आशीर्वादानं एका अर्थानं आजचं प्रवचन हे समारोपाचं प्रवचन आहे. आज दिवस खूप चांगला आहे. गेल्या वेळेला संपलं असतं तर तो दीपोत्सव होता, तुम्हाला माहीत आहे. आज देवदीपावली आहे, अर्थात आपल्याकडची. वाराणसीला जी देवदीपावली झाली त्यांचं 15 दिवस कॅलेंडर आधीच असतं. आपलं मार्गशीर्ष आज सुरू झाला, 15 दिवसाचा फरक आहे. आणि त्यामुळे तुम्हाला गंमत म्हणून सांगतो की एक मोठी कोटी कोटी रुपयाची बक्षीस असलेली एक प्रश्न मंजुषा आपल्याकडे आहे, KBC नावाची. तिथे कृष्णाचा जन्म कोणत्या महिन्यात झाला? 15 दिवसाचा फरक आहे ना. आपण श्रावण म्हणतो, त्यांच्या दृष्टीने तो श्रावण नसतो. किंवा आपण श्रावण वद्य अष्टमी म्हणतो, ते श्रावण शुद्ध अष्टमी म्हणतात. हे लक्षात घ्या. त्यामुळे त्यांचं 15 दिवसापूर्वी झाला, 29 नोव्हेंबरला का काहीतरी झाला, पण आता डिसेंबरमध्ये होतं. देवदीपावली, देवांची दीपावली. देवांनासुद्धा वाराणसीला येऊन त्या गंगेच्या साक्षीनं निरनिराळे जे घाट आहेत तिथे दिवे लावून दीपावली साजरी केलेली आवडते. ती कुणासमोर साजरी करत असतात तर अर्थातच काशी विश्वेश्वरासमोर. विश्वेश्वर म्हणजे पहिला देव, आदिदेव हा असा आहे. यांना आपण शंकरसुद्धा म्हणतो. यांचा एक उल्लेख आहे की सज्जनगडच्या शेजारी यांचा जन्म झाला आणि ते रामदास म्हणून प्रत्यक्षात आलेले आहेत. विठ्ठलाचं दर्शन यांनी घडवलेलं आहे. सगळ्या या ग्रंथावर आज आणि उद्या थोडा वेळ आपण दृष्टिक्षेप टाकणार आहोत. सगळ्यात पहिल्यांदा बघूया समारोप म्हणजे संपवणं, समाप्त असं नाही आहे. समाप्त शब्दात सुद्धा सम आणि आप्त. आप्त म्हणजे आपल्याला काय वाटतं की नातेवाईक. मग समाप्तमध्ये कुठले नातेवाईक आले लोक प्रश्न विचारतात. तर आप्त काम नावाचा शब्द आहे. आप्त काम, पूर्ण काम, मग याच्या सगळ्या इच्छा पुऱ्या झालेल्या आहेत. आता काही उरलेलं नाही, तो आप्त. आप्त काम, काम म्हणजे कामना, म्हणून समाप्त. समारोप म्हणल्यानंतर आरोप काही ह्याच्यात कुठला आरोप आहे, पण संस्कृतमधला, मराठीतला आरोप नाही. संस्कृतमधला आरोप म्हणजे आरोपण. आपल्याला आरोपण हा शब्द केव्हा ऐकला? हृदयारोपण. ज्यावेळेला हार्ट बदललं गेल्या शतकात,
ख्रिश्चन बर्नार्ड नावाच्या त्या डॉक्टरनी साऊथ आफ्रिकेमध्ये एका माणसाचं की तो तसा मृतवत होता पण हार्ट चांगलं होतं आणि दुसऱ्याचं हार्ट वीक होतं, तर ते बदललं, हार्ट काढून हार्ट बदललं. त्याला हृदयारोपण असा शब्द होता. म्हणून आरोपण म्हणजे काय की सगळ्या बाजूनी रोपं लावायची, रोपणी वगैरे आपण शब्द वापरतो ना, आणि ते सम्यक म्हणजे कल्याणकारी. हे लक्षात ठेवा, कल्याणकारी रोपणी आपण आज आपल्या मनात करून जाणार आहोत या 2 दिवसात. 21 अध्याय आपण वाचले, 21 अध्यायाच्या चित्रांच्या साक्षीनं वाचले. ही आपली मूर्ती किती जिवंत वाटते, आपल्याला चैतन्यमय वाटते, त्या मूर्तीच्या साक्षीनं आपण वाचले, त्याच्यावर चिंतन केलं. या ज्या परिसर देवता आहेत, म्हणजे त्यात राम आहे, लक्ष्मण, सीता, हनुमान आहे, गणेश आहे, देवी, आणि मुख्य म्हणजे आपले विठ्ठल रखुमाई आहे, दामोदरसुद्धा आहे आपला स्थानदेव. या सगळ्या देवतांच्या साक्षीनं, त्यांच्या पायाशी बसून, त्यांच्या प्रेरणेनं गेले 22 महिने, मी चुकत नसेन तर हा 23वा महिना आहे. कारण एक अध्याय जो होता मोठा, ज्याच्यात 2 आपण महिने त्याच्यावर बोललो होतो, 20वा 19वा असेल, 20, 21, आणि आता एका अर्थाने समारोप. जीवनात ग्रंथाचा उपयोग कसा करायचा, हा आजचा विषय, आजचा आणि उद्याचा. जीवनात ग्रंथाचा उपयोग का करायचा, नाही मग वाचायचं कशाला. केवळ करमणुकीसाठी जरी म्हणलात तरी तो वेळ त्याचा चांगला जातो. डिटेक्टिव्ह पुस्तकं वाचणारी मंडळी असतात, म्हणजे आम्हीसुद्धा बाबूराव अर्नाळकर रात्र वाचायचो, एका रात्रीची एक संपायचो. तो डिटेक्टिव्ह गोलंदाज, डिटेक्टिव्ह काळा पहाड, डिटेक्टिव्ह हे असं सगळं असायचं. आणि आम्ही लगेच बंद का केलं माहिती आहे ना, एकदा एका छोट्याने विचारलं, गोष्ट सांगतो त्या पुस्तकाची, आणि पुस्तकाची गोष्ट सांगायला लागल्यानंतर एकाचं दुसऱ्याचं तिसऱ्यात सगळ्या गोष्टी सारख्याच हो. आणि ते लहान पोर म्हणाले, हे तू दुसऱ्या गोष्टीतलं सांगतोयस. अरे बापरे, म्हटलं बंदच केलेलं बरं ना वाचन. असं ते कोणीतरी सद्गुरू आपल्याला मार्गदर्शन करत असतो, तो प्रत्यक्ष जीवनात येण्यापूर्वीपासून आधीच्या जन्मापासूनही करत असेल. तर त्यामुळे गजानन महाराजांचं चरित्र आपण पाहिलं, ते पाहता पाहता इतर अनेक संतांची, महापुरुषांची ती चरित्र, त्यांच्या चरित्रातले प्रसंग आपण पाहिले. आणि निवडक ओव्या म्हणजे एका अर्थानं गजानन विजय या ग्रंथाचं सार. आपण दासगणू महाराजांबद्दल सुद्धा काही प्रसंग पाहिले. दासगणू महाराजांनी जी काही महत्त्वाची पुस्तकं लिहिली त्याच्यात एक आहे शंकराचार्यांचं चरित्र. त्याला त्यांनी शांकर दिग्विजयक असं काहीतरी नाव आहे. संस्कृतमध्ये शंकराचार्यांची जी चरित्र आहेत त्याचं नाव दक्षिण दिग्विजय. म्हणजे दक्षिणेकडे, विशेषतः हिमालयातून ते खाली आले की सगळे दक्षिण भारतच आहे. सगळ्या निरनिराळ्या मतांच्या पंडितांचा ते पराभव करत गेले शंकराचार्य. आणि म्हणून दक्षिण दिग्विजय, शांकर दिग्विजय. शांकर म्हणजे शंकराचार्यांचा, आणि दिग्विजय म्हणजे दिशांचा विजय. आपण जर बारीक बघितलं तर ह्याला श्री गजानन विजय नाव दिलं. हा एक शब्द आहे, लक्षात ठेवा, 3 शब्द करू नका. सगळीकडे त्या पुस्तकाचं नाव सुद्धा श्री गजानन विजय. त्याला आपण गमतीनं विजय ग्रंथ म्हणतो, फार चांगलं नाव आहे विजय ग्रंथ. विजय ग्रंथाचं कितवं पारायण, तर विजय ग्रंथाचा आज समारोप आहे. आपण बीजारोपण, आता इतके वर्ष पारायण करतोय, तर आता बीजारोपण नाही, काहीतरी रोपणी करून राहूया. कारण का की इथून पुढे आता नवीन ग्रंथ आपण स्वतःच्याच जीवनात करू किंवा गजानन विजयच जीवनात आणूया. तुम्हाला एक शब्द जरा निराळ्या अर्थाने माहीत असेल, पुष्पिका. पुष्पिका हे मुलीचं नाव आहे, त्याचा अर्थ डेकोरेटेड फ्लॉवर वगैरे असा दिलेला आहे गुगलवर. पण पुष्पिका या शब्दाचा महत्त्वाचा अर्थ तोही तिथेच दिलेला आहे. काय आहे की अध्याय संपतो ग्रंथाचा, त्यावेळेला शेवटी जे वाक्य येतं म्हणजे इति श्री, आपण म्हणतो ना पुरुषोत्तमयान अध्याय श्री कृष्णार्जुन संवादे, ह्याला पुष्पिका म्हणतात. काही ठिकाणी त्याला संकल्प वाक्य म्हणतात, पण पुष्पिका शब्द मला खूप आवडतो. ते गजानन महाराजांनी, म्हणजे ह्या दासगणू महाराजांनी या ग्रंथाच्या 21 अध्यायांच्या ज्या पुष्पिका आहेत, काहींच्या सारख्या आहेत पण काही निराळ आहेत. त्याच्यात आपल्याला जीवनात हा ग्रंथ कसा आणायचा किंवा इथून पुढे पारायण करताना काय करायचं, मी फक्त तुम्हाला वाचून दाखवतो. पहिलं, आल्हादो भाविका प्रत. हा जो ग्रंथ आहे तो भाविकांना आल्हाद देऊ दे, ही पहिली पुष्पिका आहे.
आपण सगळेजण भाविक आहोत, आपण वाचन करतो, श्रद्धाळू आहोत. आणि आल्हाद म्हणजे आनंद, आणि तो प्रकर्ष आणि आनंद आला की त्याला प्रल्हाद म्हणतात. आल्हाद शब्द कसा आला? ल्हादिनी नावाची शक्ती आहे, हृदयातली जी शक्ती आहे, प्रेमाची भावनेची जी शक्ती आहे त्याला ल्हादिनी शक्ती म्हणतात. बाहूतली जी शरीरिक शक्ती आहे तिला पालिनी शक्ती, पालन म्हणजे रक्षण करणं, पालिनी शक्ती आहे. आणि इथे जी शक्ती आहे तिला धारिणी शक्ती म्हणतात. धारण करायला पाहिजे ना इथे. आणि म्हणून आपण फाईल शब्द जो वापरतो, आता मेमरीत किती फाईल्स, आपण स्पेस, कम्प्युटरच्या भाषेत फाईलला धारिका म्हणतात मराठीत. जे धारण करते, होल्ड्स, नो दॅट होल्ड्स टुगेदर, आपण त्याला फाईल म्हणतो, ती धारिका. अशा कितीतरी धारिका आपल्या मेंदूच्या आहेत. आपण त्यातल्या काही धारिका रिव्हाइज करणार आहोत इन द कॉन्टेक्स्ट ऑफ, म्हणजे संदर्भ कुठला? तर गजानन महाराजांच्या चरित्राचा समारोप. बरोबर आहे, काहीतरी आरोपण करणार आहोत. म्हणजे पहिली गोष्ट म्हणजे जे भाविक आहेत त्यांना आल्हाद मिळू दे, ही एका अध्यायाची पुष्पिका आहे. म्हणजे आल्हाद, आनंद मिळाला पाहिजे. आणि आनंद ज्या वेळेला तुम्हाला मिळायचा थांबेल त्यावेळेला ते वाचन तिथे थांबवा, पुन्हा पहिल्या अध्यायापासून सुरू करा, किंवा तिथे खूण घालून पण करू नका. जपाचं सुद्धा तेच आहे, संकल्पाचा जप आहे. कंटाळा आला की थांबा, कारण पुढे ते नेगेटिव्ह, ज्याला मार्जिनल युटिलिटी म्हणतात ना, ती कमी होत जाते. डिमिनिशिंग मार्जिनल युटिलिटी. उदाहरण दिल्यावर तुम्हाला कळणार आहे की बेसनाचे लाडू जावई बापूंना आवडतात म्हणून करून ठेवलेले आहेत. आणि पूर्वीचं मोठं कुटुंब, बरोबर ना, मी वाढणारा, लहान मुलीपासून सुरुवात होते आणि सासूबाई सगळ्यात शेवटी वाढणार होत्या. पहिला लाडू काय छान लाडू झाला हो, दुसरा लाडू खाल्ला, केशराचा सुगंध आहे, केशरसुद्धा घातले का, मला फक्त वेलची वाटली. नंतर तुम्ही प्रत्येक लाडवाला नंतर लावला का हो हा किसमिस, चौथा लाडू, पाचवा लाडू, सहावा लाडू, संपलेले नाहीत. आणि प्रत्येकजण जाऊया पण लाडू वाढणार आहेत. ज्या वेळेला मला वाटतं की 21वा लाडू खाऊन झाला असेल त्यावेळेला तो म्हणतो आता लावू नका. नाही ना, माझा राहिला आग्रहाचा. तर ते म्हणाले की इथून पुढे ज्या वेळेला लाडू असतील त्यावेळेला मला बोलवू नका, मी येणार नाही, कारण आयुष्यात आता लाडू खावेत असं मला वाटणार नाही. ही युटिलिटी आहे, ते डिमिनिशिंग युटिलिटी आहे. पैशाची सुद्धा डिमिनिशिंग युटिलिटी आहे. आपली जर 5 रुपयाची नोट पडली तर आपण मागे जाऊन जातो, पण एका श्रीमंत पैसा मोजते आणि त्याची 500 रुपयाची नोट उडून गेली, तो थांबत नाही, तो पुढे जातो. डिमिनिशिंग मार्जिनल युटिलिटी हा वाद लग्नानंतरचं पहिलं वर्ष आपण बघितलं, ते पुस्तक आहे. लग्नानंतरचं दुसरं वर्ष काय? डिमिनिशिंग मार्जिनल युटिलिटी सुरू झाली ना. 9चे 9लाही 9 दिवस, नंतर ते रुटीन होऊन जातं. कुठल्याही व्यक्तीला, व्यक्तीच्या संबंधात असलेल्या अनुभवाला, कुठल्याही वस्तूला हा नियम लागू आहे. हा इकॉनॉमिक्समधला आहे, लॉ ऑफ डिमिनिशिंग मार्जिनल युटिलिटी. आल्हादवो भाविका प्रत, आल्हाद प्रत्येक वेळेला मिळाला पाहिजे. हा एका अध्यायाची पुष्पिका आहे. दुसरीकडे आदर्श होवो, सुखद होवो भाविका प्रत. आदर्श म्हणजे काय? आदर्श म्हणजे आरसा, किंवा आदर्श म्हणजे मॉडेल, रोल मॉडेल म्हणतात ना. पण त्यांनी तिथे सांगितलं आदर्श हो, की मी कसा आहे हे अध्याय वाचल्यानंतर त्याच्यात एखादा दुसरा प्रसंग असेल, किंवा दासगणू महाराजांनी प्रत्येक वेळेला निरनिराळ्या, 21 नाही आहेत पण तरी 8-10 पुष्पिका आहेत निरनिराळ्या. तर हे लक्षात ठेवा. आदर्श होवो, सुखद होवो भाविका प्रत. भाविक शब्द मात्र वापरला आहे त्यांनी. साधकासी दावो पथ. आपण जर साधक असो तर हा जो ग्रंथ आहे तो दावो पथ, जीवनात आपल्याला पथ दाव दे हरिभक्तीचा. म्हणजे मना सज्जना भक्तिपंथेची जावे, तर हा पंथ दाखवण्यासाठी या ग्रंथाचा हा अध्याय किंवा हा ग्रंथ उपयोगी पडू दे. होवो जगाशी आदर्शभूत काय? संत महिमा जाणावया. हे फार महत्त्वाचं आहे. आधुनिक काळातले महिपती, हे पूर्वीचे महिपती होते, ताराबाद गावचे होते, म्हणून त्यांना महिपती ताराबादकर म्हणतात. त्यांनी जवळजवळ सर्व संतांची चरित्र लिहिले. पण भारतात एकच पीक, क्रॉप ज्याला म्हणतात, असं आहे की ज्याला कधी दुष्काळ लागत नाही, ते म्हणजे संतांचं पीक. आपण 3 शब्द जोड्या वापरतो, ऋषी मुनी, साधू संत आणि सत्पुरुष महात्मे. आज साधू बदलतात, आपलं पर्स्पेक्टिव्ह म्हणतात ना, आपण ज्या दृष्टिकोनातून बघतो तो दृष्टिकोन बदलतो. आणि म्हणून आजही सत्पुरुष आहेत, आजही महात्मे आहेत, ते निराळ्या पद्धतीने काम करतात. अलीकडच्या काळातला एक महात्मा तुम्हाला सांगतो, जे कृष्णमूर्ती. त्या कृष्णमूर्तींच्या प्रवचनांना एवढी गर्दी व्हायची, पण सगळे हायली क्वालिफाईड, हायली एज्युकेटेड,
खूप वाचन असलेले, कारण त्यांची मांडण्याची शैलीच ती होती. आणि आज या माणसांचे जे प्रॉब्लेम्स आहेत ना, अडचणी, दे आर नॉट ॲड्रेस म्हणतात ना, त्याच्याकडे कोणी लक्षच देत नाही. अशी कदाचित दुसरी संस्था असेल तर हे दोघंही असे पैलवान होते हो, मारायला लागतील एकमेकाला, कारण मुद्दे आता संपलेत, गुद्दे मारायला लागतील. ऑर्गनायझर्स आले धावत, एकाने विवेकानंदांना धरलं आणि मागे ओढलं, दुसऱ्याने रामतीर्थांना धरलं आणि मागे ओढलं. विवेकानंद सहज प्रश्न विचारलं, वाजले किती तुझ्या घड्याळात? 1. त्यावेळेला वाजले असतील दुपारचे 4 किंवा सकाळचे 10. ते घड्याळच नाही आमचं, ही तुमची घड्याळ दिसती, वेळ आली, बरोबर आहे ना, पण खरी वेळ खरी म्हणतो एकच आहे हो, जी आपल्या मोबाईलवर घेतात, मोबाईलवरची इंटरनेटवरून घेतात, इंटरनेटची सायंटिफिक ती वेळ घेतात. आणि म्हणून एक वेळ आहे. आत्ताचा हा जो क्षण आहे ना, मुद्दामून समजण्यासाठी सांगतोय, हा क्षण संपूर्ण जगात हाच क्षण आहे. पण या क्षणी घडतंय काय ते निरनिराळं. इथे सत्संग आहे, तिकडे अतिप्रसंग असेल, तिकडे दुस्संग असेल, काही घडत असेल, लक्षात ठेवा, काहीही घडत असेल, पण क्षण तोच आहे, क्षण तोच आहे. घड्याळ दिसते निघळ, घड्याळातली तुमची टाईम निराळी असतील, परंतु टाईम एकच आहे हो, 2 काळ नाही. आणि म्हणून महाभारत सिरियल सुरू व्हायचे, मैं समय बोल रहा हूँ, हे लक्षात ठेवा, मैं समय बोल रहा हूँ. तो AM का PM नव्हता हा समय, त्या समयाला कुठलं AM PM आहे हो, नाहीच आहे. काळ, मै काळ, समय म्हणतो, काळ एकच आहे. हे भूतकाळ, वर्तमान काळ, भविष्यकाळ आपण आपल्या व्यावहारिक सोयीसाठी केलेला आहे. एरवी काळ हा एकच आहे, काळ वाहत नाही, काळ आहेच आहे. जाऊ दे, हे एकत्व आहे ना, ते समजावं सगळ्या संतांचं, म्हणून ते पुस्तक लिहिलेलं आहे. त्याच्यात मुसलमान आहेत, त्याच्यात ख्रिश्चन आहेत, त्याच्यात ज्यूंचे किंवा झोरोस्ट्रियन सगळ्यांचे संत सांगितलेले आहेत. आणि ते आपल्या उपासनेची गोष्ट सांगतात, उपासनेतून आलेल्या अनुभवाची गोष्ट सांगतात, आपले गुरुबद्दल जे संबंध आहेत त्याची गोष्ट सांगतात. अहो किती एक आहे हो. मग तो तुकाराम असू दे, ती सेंट थेरेसा असू दे पूर्वीची, आपली सध्याची सेंट थेरेसा नाही पूर्वीची, जोन ऑफ आर्क असू दे, की जिनी ज्यावेळेला संकट आलेलं आहे त्यावेळेला तलवार घेऊन गेलेले, जिंकलेलं आहे त्याने. मुद्दा काय, त्यांनी आत्मचरित्र, म्हणून संतांचं आत्मचरित्र, संतांची आत्मचरित्रे असं नाही. तुम्ही जर लायब्ररीत गेलात तर कपाटावर लिहिलेलं असतं महापुरुषांची चरित्रे, अनेक वचन आहे चरित्र. आत्मचरित्राचं अनेक वचन व्याकरणात होईल पण अध्यात्मात होत नाही, कारण सगळ्यांचं आत्मचरित्र एकच आहे. मग इथे काय सांगितलेलं आहे, मला हे खूप आवडतं, होवो जगासी आदर्शभूत. जगासी, आणि जग म्हटल्यानंतर दोन्ही गोष्टी असतात, म्हणजे सगळी जागा आणि सगळा काळ. युनिव्हर्सल आपण ज्याला म्हणतो, युनिव्हर्सल म्हणजे सगळीकडे आणि सगळ्या काळी, सर्वकालीन आणि सर्वजनीन, ज्याला सार्वकालीन सार्वजनीन असं आहे. ते हे मी लिहिलं आहे गजानन महाराज निमित्त आहे. पण गजानन महाराजांच्या जीवनापासून आपण काय शिकणार असो तर संत महिमा जाणला पाहिजे. आणि कुणीही संत असू शकतो. आता गजानन महाराजांची किती निरनिराळी रूप आहेत, किती निरनिराळ. आता त्यांची वेशभूषा असं म्हणण्यात अर्थ नाही, वेशभूषा नसणं हीच त्यांची वेशभूषा होती. कुठलीही शिस्तबद्ध अशी दिनचर्या नसणं हीच त्यांची दिनचर्या होती, हे लक्षात घ्या ना. आणि त्यामुळे काय की तरीही हे जगाला आदर्श आहेत, आदर्शभूत आहेत. पुढे काय सांगतात, मुमुक्षुला दावोपत. आता इथे सांगितलं संत महिमा जाणावया. इथे या ग्रंथावरून तुम्ही मुमुक्षु असाल म्हणजे मोक्षाची इच्छा करणारे असाल, जीवन सुधारावं म्हणून हा ग्रंथ वाचत असाल तर संत चरण सेवा, त्या संत चरण सेवेचा मार्ग, पद्धत या ग्रंथातून तुम्हाला मिळेल. आपण संत चरण सेवा म्हणजे काय हो, आपण पायचे पद बसतो त्याला पाद्यपूजा म्हणतो. आजची पाद्यपूजा, पाद्यपूजेचा मान, आणि तो जनरली सगळ्यात हे मिळतो, श्रीमंताला मिळतो. श्रीमंतसुद्धा एक वेळ चालेल, मी एक वेळ कुठल्या स्टोनमध्ये म्हणतो, एक वेळ चालेल. पण राज्याचा मुख्यमंत्री राज्याचा दैवताची पूजा करतो, हे भयंकर आहे. पण तो बिचारा विठ्ठल सगळं सहन करतो, हां सगळं सहन करतो, हे चुकीचंच आहे. पण संतांच्या चरणाची सेवा म्हणजे साधी सुंदर उत्तर दासबोधात दिलेलं आहे की गुरुला 2च पाय आहेत आणि गुरुला हजारो शिष्य आहेत.
हजारो शिष्यांनी जर गुरुचे पाय दाबायचे म्हणलं तर त्याला उभं राहता येणार नाही, इतके दाबतील लोक. आम्ही गमतीनं म्हणतो ॲडमिटेड टू ऑर्थोपेडिक वॉर्ड, ट्रॅक्शनमध्ये पाय. ही कसली सेवा आहे सांगा बरं? ही देहाची सेवा आहे. पण एवढे पाय चालत, आता गोव्यातून चालत गोंदवल्याला किंवा शेगावला जायचं असेल ना, तर मला वाटतं कित्येक हजार पावलं टाकावी लागतील ना, एका दुसरा लाखही पावलं त्यांचे पाय सुजले नसतील, त्यांना वाटेवर काटे लागले नसतील, त्यांच्या चपला तुटल्या नसतील. विचार करा, त्यांच्या चरणांची सेवा ही सद्गुरूला स्वतःच्या चरणांची केलेली सेवा त्याच्यापेक्षा जास्त आवडते, हे लक्षात ठेवा. म्हणून संत चरण सेवेचा महिमा, संत चरण सेवेची पद्धत ही या ग्रंथात तुम्हाला मिळेल. हे अगदी स्वकर्म कुसुमांचे तुम्ही कृतीनं करा पूजा. यांनी काय आणले? सुंदर कौराचं उदाहरण आहे ना, नैवेद्य. हे सगळ्यांनी निर्गरणी पक्वान्न आणलेले आहेत, बाजूला ठेवलेले आहेत. तुम्हाला पाहिजे तर ते घेऊन जा. मी माझ्या भक्ताबरोबर जेवणार आहे. आणि जेवले काय? तर भाकरी, कांदा, मिरच्या आणि झुणका. हे लक्षात ठेवा, फार महत्त्वाचं आहे. पुढची काय? परिसा श्रोते सावचित्त, सावधानतेने ऐका. हे आपण शिकायला नको का सांगा बरं? म्हणजे मी काम करत असताना सुद्धा आत्ता तुझा तो शब्द चुकला ह्या आमची आई सांगायची. ज्यावेळेला ती अत्यंत ड्राउझी म्हणजे सेमी कोमात असायची, त्यावेळेला मुद्दामून आम्ही तिला वाचून दाखवायचो ज्ञानेश्वरी. आणि त्यावेळेला मला म्हणायची, रमेश एखादी ओवी चुकली आहे हां तिथे, कल्पना करा. आणि ते डॉक्टर पारशी होते, वकील नावाचे मला वाटतं. ते म्हणायचे की हे काय आहे, हे काय आहे? आमच्या दृष्टीनं शी इज ऑलमोस्ट इन सेमी कोमा, पण शी इज करेक्टिंग यू. आणि आम्ही त्याला वाचून दाखवतो ज्ञानेश्वरी. किंवा श्रावण महिना होता, ती गेली त्यावेळेला, म्हणून श्रावणी सोमवारी वगैरे आम्ही तिला शिवलीलामृत वाचून दाखवायचो. ते तिचं पाठ होतं. ओवी चुकली करेक्ट करायची. हे हा कुठल्या होता? देहभान म्हणलात ना, तर ते जवळजवळ नव्हतं. पण देहाच्या पलीकडूनच ऐकायच्या आहेत आणि वाचायच्या आहेत ना. हे देहाच्या पलीकडून वाचायचं आहे, देहाच्या पलीकडून ऐकायचं आहे आणि देहाच्या अलीकडून जीवनात उतरायचं आहे. म्हणजे सेवा कशी करायची? साईबाबांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम म्हणून लिहून पाठवायचं. झाले कोटी कोटी प्रणाम. मी काही नाही, मला आत्ता तुझे पाय चोरावेत, म्हणजे पाय चोरावेत, चेपावेत असं वाटतंय. बघा तू पाय कर इकडे, मी चेपतो, असं आहे का? इथून दृष्ट काढते निमिष एक सांगतो. याच्यातला भाव सोडाव, ती दृष्ट आहे, एक आई काढते, बरोबर? दृष्ट. पण पाय चेपायचे असतील आजोबांचे तर तुम्ही ऑनलाईन चेपणार आहात का सांगा बरं? नाही ना. त्या लहान मुलीला विचारलं, तुला तुझ्या टीचर्स ऑनलाईन दिसतात, चालतं, मित्रमैत्रिणी ऑनलाईन चालतं. अगं मला परवा एक जण म्हणत होता की तुला लॉलीपॉप द्यायचा आहे ऑनलाईन. लॉलीपॉप ऑनलाईन कशाला? म्हणजे तो तिथे त्याच्या पडद्याला चिकटवणार, मी इकडून चाटणार. ही मुलगी पहिलीच सुद्धा नाही आहे, तिला कळतं व्हॉट इज ऑफलाईन अँड व्हॉट इज ऑनलाईन. सेवा आहे ना ती ऑफलाईन आहे, ऑनलाईन सेवेला काय अर्थ आहे? काही नाही. गंमत बघा. म्हणून तुम्हाला मागे सांगितलं होतं ना, त्या दोन बायका म्हणतात की ह्यावेळेला हळदी कुंकू गडगडाट जोरात केलं, प्रेशर कुकर लुटला. अरे इतके प्रेशर कुकर नाही. रमाबाई घ्या हां प्रेशर कुकर, ऑनलाईन ना हळदी कुंकू. परत ठेवला. रमाबाई घ्या हां प्रेशर कुकर. ते म्हणाली मी मिक्सर लुटले. घ्या हो, या घरातलाच मिक्सर, कशाला द्यायला पाहिजे निर्धार. हे ऑनलाईन प्रकरण आहे ना, त्याला व्हर्च्युअल म्हणतात, आभासात्मक म्हणतात. आता 9वा जो आपण दशक दासबोधाचा बघणार आहोत, त्याच्यात भास, आभास, प्रभास मुद्दामून बघा. म्हणजे आभासी आहे ना, त्याच्यामागे जाऊ नका. ती सावलीसुद्धा नाही आहे. सावलीसुद्धा तुमची खरी असेल, आभासी सावली नाही आहे. पडद्यावरची सावलीसुद्धा खोटी आहे. पुढे बघा, फार सुंदर आहे. कुतर्क ते सोडून या, कुतर्क करू नका. हे गजानन महाराज असे कसे जात असतील? हे सगळ्या नद्यांचं पाणी त्या विहिरीत कसं येईल? हे असं कसं म्हणतो? वाचूच नका ना तुम्ही, वाचूच नका. कुतर्का ते सोडू नका. तर्का ते म्हणलेलं नाही. आम्ही तुम्हाला सांगतो ना की आता परत जानेवारी आलेली आहे, काही लोक येतील की आम्ही जानेवारीपासून करणार आहोत. तुमच्याकडे कानडीतलं आहे का प्रवचनाचं पुस्तक आहे? मल्याळममधलं आहे का? आहे. फ्रेंचमधलं आहे, इंग्लिशमधलं आहे, हिंदीमधलं आहे, मराठीतलं आहे, गुजरातीतलं आहे. या सगळ्या भाषेतली प्रवचनांची पुस्तक आहे. एक ज्या दिवशी तुम्हाला वाटेल की हे महाराजांचं वाक्य आहे ते इलॉजिकल आहे, म्हणजे कुतर्क आहे, याच्या तर्काच्या विरुद्ध आहे, किंवा आधी सांगितलेलं आणि हे कॉन्ट्राडिक्टरी आहे, म्हणजे परस्पर विरोधी आहे, तुम्ही खूण करा, पानाचा क्रमांक आणि आम्हाला सांगा.
अहो कॅथलिक मित्रांना मी सांगितलेलं आहे, माझे कलिग्ज निर्मला इन्स्टिट्यूट, की तुम्ही बघा त्याच्यात इलॉजिकल किंवा सेल्फ कॉन्ट्रॅडिक्टरी दिसलं आणि ते म्हणाले एकही नाही. आणि म्हणलं पेन्सिल आणि ते मी सुद्धा देणं, त्यांना पेन्सिल रबर आणि शार्पनरसुद्धा दिला, कारण तुम्हाला हे इलॉजिकल हे इलॉजिकल हे इलॉजिकल म्हणाले नाही. त्यांनी शार्पनर पेन्सिल परत दिलं मला. आम्हाला मी वाचलं, तो मनापासून वाचलं म्हणाला. एकही वाक्य तर्काला विरुद्ध नाही. तर्कदुष्ट म्हणतात ना, नाही आहे. म्हणून कुतर्क करू नका. कुतर्क वाईट, तर्कट वाईट, काढून टाका. पण वाचा, पुढचं फार मस्त आहे. ऐकोत हा अध्याय किंवा हे गजानन महाराजांचं चरित्र ऐकोत खरा सदा प्रेमळ भक्त निष्ठा ठेवून ग्रंथावरी. पारायण करायचं म्हणून करू नका. करायचं म्हणजे सामूहिक पारायण वगैरे गोष्ट निराळी, ऑनलाईन पारायण निराळी सोडा. मला पारायण करायचं आहे माझ्यासाठी. माझ्यासाठी म्हणजे काय, परवा मी तुम्हाला उदाहरण दिलं होतं की महाराज मला आनंदात ठेवा, तथास्तु. मला मोठा वाडा द्या, घर, स्वतःचं घर पाहिजे. महाराज म्हणाले स्वतःचं घर, भाड्याचं घर आणि झोपडी कुठेही मी तुला आनंदात ठेवलेलं हवं आहे का, तुला घर पाहिजे? नाही, मला घर पाहिजे. तथास्तु. नाही, आनंदात राहा. आनंदात राहायला पाहिजे असेल, झोपडीत स्वामी तुला आनंदात ठेवेल. गंमत बघा, झोपडीतही आनंद. तू मागायचं काय? आनंद माग, समाधान माग, तृप्ती माग, ती मी तुला देईन. वस्तू मागितलीस, व्यक्ती मागितलीस. आपण एक गंमत म्हणून बघितलं होतं. तो म्हणतो की मला प्रसन्न होय देवी, मी इतकी तुझी उपासना केलेली आहे. रात्री 12 वाजता मागच्या दारावर टकटक असं काहीतरी होतं आहे. उघडून बघतो तर देवीचं वाहन आलं होतं. वा घाबरला. तो म्हणतो देवी, मी तुझी प्रार्थना केली होती आणि तुझ्या वाहनाला कशाला पाठवलं? मला पाहिजे बायको. तर याचीच तू स्त्री हो ना सुंदर, अत्यंत सुंदर स्त्री झाली. हा एवढ्या आनंदात की देवी माझी पत्नी आहे. विसरला की मुळात तो वाघ आहे. व्याघ्रेश्वरी देवी आहे ना, मुळात तो वाघ आहे. आनंदात गेली पहिले काही दिवस आणि नंतर ते रागवायला लागल्यानंतर पंजानी ओरवाटायला लागली. वाघी नाही ती, हो मुळात वाघी नाही. त्यावेळेला त्याच देवीची प्रार्थना केली आणि सांगितलं परत जा देवी, पुढच्या दारानं गेलीच तरी चालेल, मागच्या दारानं आली होती. म्हणजे काय मागायचं हे कळत नाही. आज मागितलेलं उद्या त्रासाचं होतं. कशाला हे मागितलं असं होऊन जातं आपल्याला. म्हणून मागू नका. त्यांना सांगा आनंदात ठेव, त्याच्यासाठी तुला काय करायचं ते कर. महाराजांना कळत नाही का? त्यांना सगळं कळतं. मागायचं ते अल्टिमेट आनंदात ठेव, समाधानात ठेव, एवढंच मागूया. आणि ते मागितलं की मग आपल्याला कळतं की महाराज ठेवणार आहे. सदा भाविक परिसोद अवधान द्या, श्रोते हो, ऐका, विविध हो. हे विबुध हो कितीदा आपण ऐकलं, अनेकदा सांगितलं. हे आता शेवटी पुष्पिका काय लक्षात ठेवा. सदा भाविक परिसोद. परिसणे म्हणजे काय? माझे लोखंडाचे शब्द तुमच्या कानातून आत जाताना परिसा म्हणजे अशा पद्धतीने ऐका की सोनं होऊन ते आत जातील. लोखंड परिस सोनं, परिसा हो. आपण म्हणतो ना की भाविक जन, साधक जन, परिसा हो. सदा भाविक परिस होतं निज कल्याण साधावया. आत्मकल्याण. कशासाठी वाचायचा ग्रंथ? तुम्ही प्रापंचिक प्राप्तीसाठी ग्रंथ वाचणार असाल तर वाचा. पण त्या प्रापंचिक प्राप्तीतून मला नोकरी मिळाली, अरे बापरे, पण बॉस घाण आहे. मला नोकरी बॉस चांगला मिळाला, पण ट्रान्सफर वाटेल त्या ठिकाणी झाली, वाटेल त्या ठिकाणी ट्रान्सफर झाली. बघा ना, तुम्हाला मागताच येणार नाही. त्याच्यापेक्षा मला आनंदात राहील अशा पद्धतीची नोकरी द्या. ते देतील नोकरी. पगार कमी असेल पण जॉब सॅटिस्फॅक्शन ज्याला म्हणतात, नोकरीचं समाधान, ते मला खूप मिळेल तिकडे. लक्षात घेऊया आपण. आणि म्हणून त्यांनी सांगितलेलं आहे शेवटी ऐकोत खरा प्रेमळ भक्त निष्ठा ठेवणी ग्रंथावरी. नंतर दावो सर्वदा सत्पथ परमभाविका कारणे. परमभाविक त्याला सत्पथ म्हणजे योग्य मार्ग, चांगला मार्ग या अध्यायाच्या किंवा या ग्रंथाच्या पारायणाने किंवा अभ्यासनाने लाभू दे. तारक होमो भाविका प्रत. तारक भव सिंधू माझारी. हा सगळा भवसागर आहे, हा ग्रंथ आहे. हा तारक होऊ दे, टाळून नेऊ दे संकटातून.
आणि शेवटी भाविका दावो सत्पथ भक्ती हरीची करावया. भक्ती करायला जे मार्गदर्शन ते या ग्रंथातून मिळू दे. मग या ग्रंथाची उपयोगिता काय आहे? आनंदात राहण्यासाठी आहे, भक्ती करण्यासाठी आहे, योग्य मार्गावरून जीवन चालवण्यासाठी आहे. हे जर आपल्याला कळलं तर आपण आता पुढच्या काही प्रसंगांकडे वळूया. आपण काय बघणार आहोत की गजानन महाराजांचं जे चरित्र आहे ते चरित्र संपलं एका अर्थाने, पण मृत्यूनंतर त्यांनी दर्शनं दिलेले आहेत, प्रसंग घडलेले आहेत, त्या प्रसंगात त्यांनी अनुभव दिलेले आहेत. त्या बाईच्या अंगावर तो खांब पडतो पण तिला काही होत नाही, तिच्या हात असलेलं भूत निघून जातं. यज्ञाचा प्रसंग आहे, त्यावेळेला तो बंकटलाल आहे. बंकटलाल हा युधिष्ठिरासारखा आहे. युधिष्ठिर पहिल्या अध्यायापासून शेवटच्या अध्यायापर्यंत एवढ्या मोठ्या महाभारतात सर्वात पसरून राहिलेला युधिष्ठिर. आणि युधिष्ठिर शेवटी सुद्धा मरत नाही ना, सदेह स्वर्गात जातो. शेवटचं पर्व स्वर्गारोहण पर्व आहे. इकडे पहिल्यांदा बंकटलालांनी सांगितलं की अरे त्या दामोदरन बंकट हे पहिले 2 शिष्य. आणि आता ते लघुचंडिका चंडीचा यज्ञ चालू आहे आणि कोणत्याही क्षणी ह्याचा प्राण जाईल. लोक म्हणाले की आपण एवढ्या श्रद्धेनं हा यज्ञ करतोय देवीचा आणि हे संकट कशाला? आणि देवीच्या याला काहीतरी आपण म्हणतो ना कंडिशन्स, अटी असतात. हे असं काही अभद्र व्हायला नको. ते गेला म्हणजे सुटकच की. आणि बंकटलाल त्याच्याकडे महाराज जाऊन राहिले होते. दुसरीकडे गेल्यानंतर बंकटलालांनी त्यांना आणलं होतं. भक्त होता तो, सगळ्या गावाला सुटक झालं असतं. आणि म्हणून त्याचा मुलगा बंकटलालला विचारतो हे असं का? तो म्हणतो की माझा स्वामी समाधीत बसलाय, तुम्ही कशाला चिंता करता, सशास्त्र उरकून घ्या. आणि तो यज्ञ पुरा होतो. आणि त्याच्यानंतर खरा जर भागवत सप्ताह चालू असेल तर त्या भागवत सप्ताहाची एक अशी सांगितली जाते फलश्रुती की तो सप्ताह संपेपर्यंत त्या पंचक्रोशीत एकही व्यक्ती मरत नाही. कारण 7 दिवसात परीक्षित मरत नाही आहे आणि तो ऐकतोय ना, म्हणजे ती त्याला मिळालेली एक प्रकारची देणगी आहे. रामकृष्ण परमहंसांचं तुम्ही वचनामृत वाचलं तर तुमचा गुरुकडचा प्रवास सुरू होईल. रामकृष्ण हे गुरु तुमचे असतीलही किंवा नसतीलही, पण गुरुला दिशा, गुरुकडचा प्रवास, गुरुकडचा मार्ग, दिशा, प्रवास आणि मार्ग गुरुकडचा या ग्रंथाच्या वाचनातून सुरू होईल. प्रत्येक ग्रंथाची अशी काही ना महती असते, आपण त्याला महात्म्य म्हणतो. आणि फलश्रुती असते, ती फलश्रुती म्हणजे उपयोगिता, जीवनातली उपयुक्तता. आता हे सहज बघा की आपण काही प्रसंग बघूया. एक तुम्हाला सहज प्रसंग मला असा सांगायचा आहे की पशु पक्षी यांच्यावर त्यांची कशी निरनिराळी कृपा होती. आपल्याला प्रसंग माहीत आहे, मग त्यावरून मी काय शिकणार आहे? एक म्हणजे जानकी रामाचे चिंचवणे, त्याच्यात तर अळ्या पडल्या होत्या की अळ्या पडल्या होत्या. आपल्याला जर अळी आली एखाद्या भाजीत वगैरे किंवा अगदी रोजांचे वगैरे हार मिळतात त्याच्यात सुद्धा जीव असतात, ते अळी म्हणतात त्याला. तर त्याच्यात काही ना काहीतरी जीव आहे आणि तो जीव विष्णू आहे, भगवंत आहे. मी त्यांना मारणार नाही, चेचणार नाही, नेऊन कुठेतरी बाहेर टाकेन किंवा बागेत टाकेन, काही ना काहीतरी करेन, ही एक दृष्टी मिळाली पाहिजे. तिथे आळ्यांचा संबंध नाही, विश्वास नाही आहे त्या जानकी रामाचा गजानन महाराजांची. विश्वास नाही, उलट तर तो टीका करतो, हा कसला संत पुरुष, तुम्ही माना त्याला संत, मी मानत नाही. आणि ज्यावेळेला हे दाखवतात आळ्या निर्माणही करतात आणि नष्टही करतात. ही शक्ती कुठली आहे सांगा बरं? कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम. ते पहिल्यांदा जे चिंचवणं होतं ते वाया घालवलं, लोकांना शिसारी आली, किळस आली, लोक न जेवता उठले. कर्तुम जे चांगलं होतं ते वाईट केलं. अन्यथा कर्तुम त्याच्यात आळ्या आणल्या आणि अकर्तुम आळ्या नष्ट केल्या. ही सगळी शक्ती जर गजानन महाराजांच्याकडे आहे आणि ते जर माझे गुरु आहेत, मला जर त्यांच्या मंदिरात केव्हाही जाता येतं, त्यांचा ग्रंथ जर माझ्या हातात आहे, तर खरं सांगतो मला भ्यायची गरज नाही आहे. महाराज म्हणायचे की माझी जी नक्षत्र आहे त्याच्यात काळजीचा ग्रहच नाही आहे. काय माहीत नाही, काळजी नावाचा ग्रहच नाही आहे. मी महाराजांचा माणूस म्हणतो तर माझ्याही जीवनात काळजी कशाला पाहिजे? काळजीनं ग्रस्त, त्रस्त, व्यस्त, नष्ट होण्या इतका तरी मी महाराजांचा माणूस नाही. इथे तेच सांगतात की जानकीरामाचे चिंचवणे म्हणजे त्यांचा प्रभाव हे निरनिराळे पशु पक्षी, कीटक आणि बारीक जीव, अळी. पुढे गोविंदरावांचा घोडा, आता घोडा दुष्ट आहे, द्वाड आहे, त्याला वाईट सवयी आहेत.
घालवण्याची त्यांची कृती कुठली आहे? आपल्याला त्याच्यात चमत्कार वाटतो, त्यांनी कृती कुठली निवडली? त्या घोड्याच्या ह्याच्यात 4 पायात झोपलेलं आहे. आता सध्या जे शॉर्ट्स असतात यूट्यूबवर, त्याच्यात चित्र काही दाखवतात की तुम्ही अरण्यातून निघालेलात किंवा सँच्युअरी ज्याला आपण अभयारण्य म्हणतो, तर तिथे एक असा मोठा काळवीटसुद्धा येतो, मोठा दुसरा पाणघोडासुद्धा येतो. त्या पाणघोड्याचं पिल्लू पाण्यात नाही, चिखलात पडले आणि ते बुडतंय, काढायला येत नाही. हा पाणघोडा रस्त्यात मध्ये उभा आहे, घाबरतोय. थांबली गाडी, बायको म्हणते जरा पुढे जाऊ नका, हालचाल करू नका वगैरे. हा येतो आणि त्याच्यावर धडक मारायला लागतो. ती म्हणते बघा हा उलटून टाकणारा. त्यावेळेला मागे बसलेले जे वृद्धग्रस्त असतात ते सांगतात की ही धडक गाडी उलटवण्याची नाही आहे, मला वाटतं त्याला काहीतरी मदत पाहिजे. त्यावेळेला मुलगी छोटी असते, ती म्हणते आय विल गेट डाऊन अँड आय विल टॉक टू हिम. काय पाहिजे विचारायला. त्यावेळेला तू कशाला उतरतोस, मीच उतरतो. ते त्याच्या जवळ जातात. तो त्यांना काही करत नाही, फक्त काहीतरी खूण केल्यासारखी मागून या, आणि मग तो त्या आपल्या पिलाकडे नेतो आणि त्या पिलाला नावेतून जाऊन काढावं लागतं. वरती पाणघोडा येतो मोठा, आणि ते बाहेर काढावं लागतं. असे 3-4 जणं, म्हणजे काळवीट असू दे, म्हणजे शिंगांचं ते हरण, त्याचं तर फार प्रसिद्ध वाटतं. लोकांना वाटतं की हा आपल्या काचा वगैरे फोडून टाकणार. बिलकुल नाही, त्याचं पिल्लू अडकलेलं आहे. 2 पिल्लं बरोबर आहेत, एक पिल्लू, तिला काही काढता येत नाही म्हणून वाहनं थांबवतात. त्यांच्या भाषेत ते आपल्याला सांगतात माझ्या मागून या, आणि नंतर परत तिनं पिल आल्यानंतर त्यांना बाजूला ठेवते, गाडी सुरू होते, तर परत थांबवतात आणि परत असं वाकून वगैरे थँक्यू म्हणल्यासारखं करतात. ही जनावरांची भाषा आपल्याला कळते, कारण ती भाषा तीच आहे भावांची, तिथे शब्द नाही आहेत. हे सगळीकडे गोविंदरावांचा घोडा, त्या घोड्याला यांनी आपल्यातून निघणारी जी शुभ स्पंदन आहेत ना ती दिली. 4 पायात जोपर्यंत घोडा हलूच शकला नाही. पुढे झाडावरच्या मधमाशा तर इन्सेक्ट आहे ना, त्या त्यांना चावल्या तरी त्यांना काही वाटलं नाही, त्यांची योगसिद्धी आहे. बरोबर आहे, योगसिद्धी. पण आता माझा भक्त येतोय बंकट, तेव्हा त्याला तुम्ही चावू नका, तुम्ही झाडावर बसा म्हटल्यानंतर सगळ्या निघून जातात. हे आज्ञेत आहेत ते. त्याच्यानंतर सुकलालाची गाय, त्या गायीने त्याच्या पठाडाला सुद्धा आडवं पाडलं होतं, जो बंदूक मारत होता. आणि पठाण, मुसलमानाला गाय मारणं काय पवित्र वगैरे असं काही नाही आहे, त्यालासुद्धा उलटं पाडलं. ती पिपं वगैरे तेलाची असायची, ती लवंडायची, त्याला प्रचंड त्रास द्यायची ती गाय. अशा वेळेला पहिल्यांदा सांगितलं त्याला सोडून ये रे, आलो, परत आली ती, त्याला विकून टाक रे, कुणी घ्यायला तयार नाही. आता म्हणाले एक बुद्धवंत आपल्या आजूबाजूला असतातच, एका याच्यात 2 कामं साधूया. गजानन महाराजांच्याकडे नेऊन त्यांच्या पायावर घालूया, एक गाय अर्पण केल्याचं पुण्य मिळेल आणि आपली सुटका होईल. त्याच्यात एक बारकावा लक्षात आला का? ते म्हणतात काय वाघिणीसारखी बांधली हो, काढा काढा केला, साखळ दंडाने बांधलंय. लोक घाबरतात काढायला, कारण मला शिंगावर घेईल. उतरल्याबरोबर ती गाय जाते, पुढचे पाय टेकते आणि त्यांना नमस्कार करते. हे कुठून आलं? हे कम्युनिकेशन कुठलं आहे? विचार करूया. म्हणून आपल्या आजूबाजूला असलेल्या गायींची सेवा, गायी दत्तक घेणं, गायींच्यासाठी काही ना काहीतरी देणगी देणं, या गोष्टी आपण करूया. पण एक लक्षात ठेवा की तो एक जीव आहे, पवित्र जीव आहे, आणि सगळे जीव पवित्र आहेत. आपल्याला काही त्रासदायक वाटतात, पण त्यांचंसुद्धा एक कार्य असतं, आणि ते कार्य ईश्वराने त्यांना दिलेलं असतं. करोनालासुद्धा कार्य होतं. अरे काय उन्मत्त झालेले आहेत सगळे जगातले लोक, मारून टाक, भल्यानं मारून टाक. ती मोठी राष्ट्र, त्यांची इकॉनॉमी, त्यांचं मिलिटरी सामर्थ्य काही नाही, सगळ्यांना गुडघ्यावर आणलं. हे महत्त्वाचं कार्य होतं. ते कार्य घेऊन तो विषाणू आला होता, आणि विषाणूमध्ये विष्णू आहे. उलट विष्णूच्या स्पेलिंगमध्ये एक ए ॲड केल्याशिवाय विषाणूचं स्पेलिंग तयार करता येत नाही. विषाणू म्हणजे व्हायरस काही नाही हो, ते काम करत असतात देवाचं. विषय वाढेल म्हणून मी सांगत नाही. भास्कराला चावलेले पिसाळलेले कुत्रे, आता ते सांगतात जगायचं आहे का? नाही म्हटलं 3 महिने, आणि नंतर त्याला मठ बांधायचा आहे, परंपरा करायची. कारण त्रिकूट शिष्यांचं त्रिकूट कुठलं आहे माहीत आहे ना? एक हा भास्कर, बंकटलाल आणि बाळाभाऊ. बंकटलाल सतत आहे, भास्करा त्याने आपलं सगळं जीवनच वाहून दिलेलं आहे सेवेला, आणि बाळाभाऊ त्यांच्यानंतरचे उत्तराधिकारी आहेत. त्यांनी गजानन एकदम पोकळी निर्माण झाली असती, ती पोकळी नाही निर्माण झाली, बाळाभाऊ तिथे बसलेले आहेत.
त्यांची परीक्षा वगैरे कशी घेतली माहिती आहे. भोजन प्रसंगी त्रास देणारे कावळे. कावळा हा पक्षी गुण आहे हां. आपल्या इतक्या घरात येतो. तुमचं जर दार मागचं उघडं असेल ना आणि तुम्ही ब्रेड ठेवला असेल बारका, तर तो घरात येतो, ब्रेड घेऊन निघून जातो. पण कधी घरात घरटं बांधलं आहे का कावळ्यांनी? नाही ना. कावळ्याच्या अनेक गोष्टी सांगितल्या जातात. एक तुम्हाला तो ज्याला मेटिंग म्हणतात ना, म्हणजे कावळा आणि कावळी एकत्र येणं कुणीही बघितलेलं नाही आहे. म्हणजे मला वाटतं की कदाचित ह्यांना डिस्कवरी वगैरेला मिळालं नसेल, कारण इतकं त्यांचं ते फार. मेलेले कावळे आपल्याला फार क्वचित दिसतात, तसे मेलेले पक्षीही क्वचित दिसतात. पण कुठे जाऊन मरतात कावळे? हे इतके आहेत का? म्हणजे काही 100 वर्षांचं आयुष्य असलेले सुद्धा कावळे असतील. मेलेला दिसला पाहिजे. एखादा मेलेला दिसतो त्याला शॉक लागलेला असतो किंवा तसा असतो. मुद्दा जाऊ दे, कावळा नाही. त्या कावळ्यांना त्यांनी आज्ञेत वागवली. आणि मी तुम्हाला मागे सांगितलं होतं की जे भादखेर ते कितीतरी वर्षांनी गेले, त्यांनी सांगितलं 12 वर्ष कावळे आले नाहीत. हे सांगितलं गेलं कोणाला? दासगणू महाराजांना. आणि दासगणू महाराजांनी लिहिलं त्याच्यात या प्रसंगानंतर 12 वर्ष. पण प्रसंग घडल्यानंतर किती वर्षांनी ते गजानन महाराज गेले? 1910 साली ते गेले आणि 30 वर्षांनी पुस्तक लिहिलं आहे. मग त्यावेळेला त्यांनी आजही येत नाही असं म्हटलं नाही, 12 वर्ष. पण भादखेर जरा चिकित्सक होते, संशोधक वृत्तीचे होते. जाऊन गेले, तिथे राहिले रात्रभर. म्हणाले दिवसभर मी होतो, रात्री सकाळी संध्याकाळी एकही कावळा त्या भागात आला नाही. हे ऑन रेकॉर्ड त्यांनी लिहिलेलं आहे. तो म्हणाले मी बिलकुल भाविक आणि अंधश्रद्धा वगैरे नाही आहे. हे कावळे आज्ञा पुन्हा इकडे येऊ नका सांगितलं होतं त्यांनी. त्याच्यानंतर रेतीच्या गाडीच्या बैलांना तो उतरला ना, तो म्हणतो मी महार आहे बाबा, तुम्ही मानत नसाल पण आम्ही खालच्या जातीचे वगैरे. मग बैल गेले व्यवस्थित. बैलांना जे कळतं ते माणसांना कळत नाही. बैलांना त्यांनी सांगितलं. म्हणून सगळ्या प्रकारचे प्राणी हे त्यांच्या आज्ञेत वागत होते. माझ्या आज्ञेत ते वागणार नाहीत, लक्षात ठेवा. पण मी त्यांना त्रास देणार नाही. उगीच दगड घेऊन रस्त्यावरच्या कुत्र्याला मारणार नाही, हे लक्षात घ्या. मला मदत करता आली तर करीनच, पण करता आली नाही ना तरीसुद्धा त्यांना त्रास देणार नाही. शक्य असेल तर त्यांच्या कुठला मार्ग काढता येईल सांगा. मागे तुम्हाला एक मी विनोदी मार्ग सांगितला होता आणि एक सिरियस मार्ग सांगतो. ही रस्त्यावरची कुत्री, आता त्यांची संख्या खूपच वाढायला लागलेली आहे. एक मध्यंतरी कार्यक्रम होता, घडलं बिघडलं हे नाव होतं. म्हणजे आपल्या सध्याचे जे प्रॉब्लेम्स आहेत त्याच्यावर विनोदी मार्गाने पण एक चांगला मार्ग सांगितलेला असायचा. त्याच्यात सगळं खेडं आहे, तिथे टॉयलेट्स वगैरे नाही आहेत. म्हणजे सकाळी ओपन एअरला जायचं. त्यातला एक माणूस असा आहे की त्याला रोज तिकडे गेल्यानंतर एक आयडिया सुचते आणि त्याला तो आयडियाची कल्पना म्हणतो किंवा कल्पनेची आयडिया. मला काय कल्पनेची आयडिया सुचली आहे आज? काय रे, समझौता एक्सप्रेस सुरू झालेली आहे इथून पाकिस्तान. सगळी कुत्री समझौता एक्सप्रेसवरून पाकिस्तानला सोडून द्यायचं आणि डिक्लेअर करायचं समझौता एक्सप्रेस बंद, भारतात परत येणार आहे. हे त्याचं हे प्रश्न सोडवण्याचा आहे. दुसरं काय सांगतात माहीत आहे ना. आणि म्हणून एक संघटना आहे, कळंगूट वगैरे अनेक भागात त्यांच्या ब्रांचेस आहेत. तुम्ही जर तुमचं मांजर किंवा हे भटकी कुत्री वगैरे ते बरंच करतात, ते स्टेरिलाइज करतात. त्यांना स्टेरिलाइज काही फार मोठा गुन्हा नाही आहे, अपराध नाही आहे. म्हणजे ती कुत्री आहे, तिच्यापासून पुढची पिल्लं होणार नाही. आज जी 14,000 समजा कुत्री असतील किंवा 20,000, ती कमी होत गेली पाहिजे, ती वाढता कामा नयेत. यासाठी पण त्यांना खर्च येतो की हो, त्यांना न्यावं लागतं. त्यांची गाडी असते, ते नेतात कळंगूटला, 2-3 दिवस ठेवतात, त्या अनस्थेशिया देतात, ते करतात आणि इथे आणून सोडतात. खर्च आहे. तो खर्चासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे. म्हणजे आपली कॉलनीतली कुत्री आहेत, त्यांना अप्रोच करायचा आणि त्याचे सगळे गुगलवर वगैरे त्यांचे ॲड्रेसेस आहेत, सगळे इन्स्ट्रक्शन्स आहेत. तर आपल्या कॉलनीतल्या कुत्र्यांचा आपण व्यवस्था करू शकतो, बंदोबस्त करू शकतो. एक उदाहरण तुम्हाला सांगितलं. म्हणजे हे जे सगळ्या पशु पक्षी प्राणी कीटक यांच्यावर गजानन महाराजांची हुकूमत आहे. माझी तशी हुकूमत नसेल, पण हे गजानन महाराजांना त्या संपूर्ण हा जे पर्यावरण आहे त्याचे घटक वाटतात. त्यांनी कोणाला मारा वगैरे नाही सांगितलं, त्यांना सुधारलं किंवा त्यांना स्वीकारलं आणि सगळे त्यांच्या आज्ञेत राहायला लागले. आणखीन आता त्यांच्या जीवनातले जर बघणार असो तर फक्त मी बघणार आहे, पहिल्यांदा अन्न हे पूर्ण ब्रह्म हे शिकलंच पाहिजे. शेवटच्या कणापर्यंत अन्न तुम्ही वापरा. एकही कण इतक्या स्पष्ट सूचना दासबोधात आहेत. एक शेवटचा कण वाया घालवू नका. हल्ली तो ओला कचरा आहे ना, तो वाया न घालवण्याचा सुंदर मार्ग आहे.
आणि पुण्याला तर सांगितलेलं आहे की अनेक शहरात की तुमचा ओला कचरा मी घेणारच नाही, तुम्हाला काय करायचं आहे ते करा. मग ते काय करतात, सुंदर कुंड्यात तुम्ही जर तुमचा 4 जणांचं कुटुंब आहे, त्यांचा जो ओला सगळा कचरा आहे ना त्याचं सुंदर खत होतो. आणि काय सुंदर झाडं त्यांनी टेरेसवर वगैरे केलेली आहेत. एक मोठा कंपोस्टचा खड्डा करा, त्याच्यात ते सगळं घाला, भरल्यानंतर थोडी माती घाला, त्याच्यात गायंडोळ आपण म्हणतो ते सोडा, अर्थवर्म किती, आणि त्याला किंमत विकतात ते. आणि कंपल्सरी केलेलं आहे. पावसाचं जे पाणी आहे ते सगळीकडून सारवून एक मोठा संप करा तळ्यासारखा आणि तिथे ठेवा. आणि तुमची ज्या सगळ्या बागा आहेत ना प्रत्येकाच्या, त्याच्यासाठी ते कनेक्शन घ्या स्वतंत्र, आणि घ्यायलाच पाहिजे, त्याच्याशिवाय तुम्हाला पास करतच नाही ना. नवीन इमारतीनं तर हा नियम लागू केलेलाच आहे. रेन हार्वेस्टिंग म्हणतात त्याला, रेन वॉटर ते साठवायचं. आणि आत्ता सांगितलेलं ओल्या कचऱ्याचं डिस्पोजल तुम्ही तुमच्या घरात करायचं, किंवा कॉलनी आम्ही एकही कण नेणार नाही, आणि ते खरंच नेत नाही, ते सुका कचरा नेतात. आपल्याकडे इथे सुद्धा प्रॉब्लेम निर्माण झाला होता की तुम्ही सेग्रिगेट करा, तुम्ही ते टाकता त्याच्यात ओला कचराही असतो, आणि ते आपण याच्या सकट टाकतो ना. लहान मुलं घेतात, टाकले अन्न, त्याच्यात अन्नही आहे आणि ती बाहेरची पेपर डिशही आहे. पेपर डिश हा ओला कचरा नाही आहे, आत आपण टाकतो, आणि ते बरोबर आहे त्यांचं एका अर्थी. आपल्याला आवडत नाही की त्यांनी कितीतरी साठलेलं होतं. मग सेग्रिगेट करायला पाहिजे, सुरुवातीलाच करायला पाहिजे घरात. 2 त्यांनी आपल्याला बॉक्सेस दिलेले असतात, एक ग्रीन आहे त्यात ओला कचरा, आणि ब्लॅक आहे त्याच्यात सुका कचरा. हे चाललेलं आहे. एक उदाहरण फक्त सांगतो, हे हिटलरच्या काळातलं उदाहरण आहे. त्यांनी ट्रेन केली, जशी ट्राम असते ना रस्त्यावर नाही घालून वगैरे, आणि त्याच्यात ज्यावेळेला त्याला युद्ध करायचं होतं त्यावेळेला त्यांनी किती तयारी केली होती लक्षात ठेवा. तुमच्या घरात जे खिळे वगैरे टाकायचे तुम्हाला म्हणून त्याची ती ट्रेन यायची, त्याला 4-5 कंपार्टमेंट्स म्हणजे असे उघडे असायचे, गुड्स ट्रेनसारखे. कागद याच्यात टाका, त्यावेळेला प्लास्टिक विशेष नव्हतं, काचा याच्यात टाका, मेटल आहे याच्यात टाका, दुसऱ्या गोष्टी आहेत याच्यात टाका. आणि ते त्या कारखान्याकडे नेऊन, त्याला माहिती आहे आपण जगाशी युद्ध करणार आहोत, आपल्याला सगळे आपले हे वापरलेच पाहिजे. इतकंच काय की ज्या वेळेला त्यांनी ज्यूजना मारलं त्यावेळेला त्यांना पुरण्यापूर्वी प्रत्येकाचे तोंड उघडून सोन्याचा दात किंवा याचा दात असेल तर तो काढला आणि तो त्यांनी त्या ठिकाणी वापरला. कारण त्याला माहीत होतं की लोखंडाशिवाय रणगाडे तयार करता येणार नाही, लोखंडाशिवाय ट्रेन करून सैनिकांना इकडून तिकडे पोचवता येणार नाही. म्हणजे जे जे आहे त्या सगळ्यांवर मला प्रेम केलं पाहिजे. हे देवाचं कार्य करणारे मॅटर आहे, मी पदार्थ आहेत. ते ओला कचरा असू दे, सुका कचरा असू दे, आणि मुख्य म्हणजे निरनिराळे प्राणी असू दे. ही एक दृष्टी ज्याला हॉलिस्टिक विजन म्हणतात, समग्र दृष्टी. सगळीकडे चैतन्य आहे, सगळं जिवंत आहे, सगळ्यातून व्हायब्रेशन्स बाहेर पडतात, सगळे शक्तीचे केंद्र आहेत किंवा शक्तीचे रूप आहेत. हे जर मला गजानन महाराजांच्याकडून कळलं तर माझं वागणंच निराळ होईल, लक्षात ठेवा. आपण पुढे जाऊया ना. त्याच्यानंतर त्यांनी पहिल्यांदाच सांगितलं की अन्न वाया टाकू नका. ते एक शीतं खात होते उकिरड्यावर टाकलेल्या अन्नाचे. गोविंदरावांच्या कीर्तनात त्यांनी काय सांगितले, अरे बोले तैसा चाले, एक सांगतोस कीर्तनात आणि वागतोस निराळा. कीर्तनात काय सांगितलं, सगळीकडे चैतन्य पसरलेलं आहे, परमेश्वराचं अस्तित्व सगळीकडे आहे. आणि ते बाहेर बसलेले दिसल्यानंतर त्यांनी काय केलं की तो हंस गीता म्हणून भागवतातल्या 11व्या स्कंदात आहे, त्यातला एक ओळ म्हटल्यानंतर पुढची ओळ त्यांनी म्हणून टाकली. हे लक्षात ठेवा, पुढची ओळ म्हणून. त्यावेळेला सगळेजण बघायला लागले भागवताचं संस्कृत अवघड, शिवाय पाठांतर, याच्या अंगावर वस्त्र नाही, आणि झाडाच्या खाली बसलेले आहेत. स्वतः गोविंदबुवा जातात आणि म्हणतात की मी नमस्कार करतो, आपण आत यावं. ते म्हणाले आत्ता सांगतोय सगळीकडे परमेश्वर आहे, मग बाहेर काय आत काय, हे आत बाहेर कसं आलं हे त्यांनी सांगितलेलं आहे. म्हणजे बोले तैसा चाले हे जर अवघड वाटलं तर चाले तैसा बोले. म्हणजे ज्या शिक्षकाचं अक्षर चांगलं आहे पण शुद्धलेखन वाईट आहे, त्यांनी शुद्धलेखन सुधारा म्हणून सांगायचं नाही, अक्षर करा. ज्या शिक्षकाला वाचन येतं त्यांनीच शेरा दिला पाहिजे चांगलं वाचा म्हणून. चाले तैसा बोले, जे मी करतो ते तुम्हाला सांगतो आणि त्याचाच प्रभाव पडतो, हे लक्षात ठेवा. त्याच्यानंतर खंडू पाटील त्याची बेडी चुकवली आणि त्यांनी त्याला निर्दोष सोडवलेला आहे. पण भास्कराला अडकवलं की नाही, भास्करानं नाही सोडवलं, कारण त्यांना फजितीच करायची होती भास्कराची, की ते सांगत होते मला नेऊ नकोस, आत्ता नेऊ नकोस. नाही न्यायचं. आणि ट्रेनमध्ये नेलं, त्यांच्यासाठी स्वतंत्र कंपार्टमेंट बुक केला होता. छोटा असतात कंपार्टमेंट पूर्वीच्या ट्रेन्स, म्हणजे काय तर ते नजर चुकवून ते काय वाऱ्याच्या गतीने जात होते. हे सगळेजण कामात होते, जाऊन
अंगावर वस्त्र नाही आणि स्त्रियांसाठी जो लेडीज कंपार्ट तिथे जाऊन बसले. आई वा वगैरे सगळ्या ओरडा सुरू झाला, हे काय भयंकर आहे. आणि एका स्त्रीने तक्रार केली. ती तक्रार त्यांनी पुढच्या स्टेशनला पाठवली. ते झाल्यानंतर मग पुढची सगळी कथा तुम्हाला माहीत आहे. पण हे सगळं कशासाठी? मग खटला भरला गेला. तो म्हणाला मी काही करू शकत नाही. खटल्या भरल्यानंतर यानं सांगितलं आज आपल्याला कोर्टात जायचं आहे, तेव्हा आम्ही तुम्हाला धोतर नेसवतो की नाही. ते वाटेत सोडून टाकलं. म्हणाले माझ्या मनाविरुद्ध तुम्ही वागू नका. हे त्यांनी आणखीन केव्हा सांगितलं? नर्मदेच्या वेळेला. नर्मदेचा प्रसंग काय? मनाविरुद्ध का वागता माझ्या? मी तुम्हाला सांगतो त्यात अर्थ आहे. आणि बऱ्याच वेळेला तुम्हाला सांगतो ज्या व्यक्तीबद्दल आपल्याला आदर आहे ती व्यक्ती पहिल्यांदा सांगते ते देवाचे शब्द असतात. जायचं नाही. का जायचं नाही? जा. कारण ती जर चांगली व्यक्ती असेल ना तर ती दुसऱ्याच्या ह्याच्यात सांगेल की हे असं करू नकोस. का? कर. असं करू नकोस सांगितलेलं असतं. आज प्रवासाला जाऊ नका म्हणून सांगितलेलं असतं. आणि ती व्यक्ती विचार करून सांगते असं नाही. अगदी सहज एक परवाची गोष्ट सांगतो. आम्ही जात होतो, आम्हाला वास्कोला जायचं होतं. पण त्याच्या आधी म्हणलं हे नवीन केलेलं बिर्लांचं ते मंदिर बघूया बिट्स पिलानीमधलं. आणि ते ड्रायव्हरचे चुकला मार्ग आणि पुढे गेलं. पुढे गेल्यानंतर सहज आपण आता जाऊया, येताना बघूया. नाही, येताना नाही, जाताना बघायचं. आणि देव मग आम्ही वळून आलो आणि तिथे एवढा प्रचंड ॲक्सिडेंट झाला. आणि खरंच तुम्हाला सांगतो हे जे सगळं आहे ना महाराजांनी वाचवलं. खरंच सांगतो. म्हणजे ॲक्सिडेंटमध्ये तुम्ही जास्त बोलत नाही आहे, पण आमची प्रार्थना आहे की ती व्यक्ती जिवंत असावी. आणि ती व्यक्ती जिवंत आहे. त्या कॉलेजमधले लेक्चरर, ते मॅथमॅटिक्सचे लेक्चरर, खूप चांगला. पण घडलं हे मुद्दा काय आहे की नंतर तो ड्रायव्हर आहे तो म्हणत होता की आधी सांगितलं गेलं होतं परत येताना जाऊया आणि नंतर नाही आपण हे घेऊन रिव्हर्स घेऊन जाऊया. पहिल्यांदा बोलतात जे लोक अनुभवी आहेत, जे लोक पूर्णपणे आपल्या सद्गुरूंना शरण गेलेले आहेत, ते लोक पहिल्यांदा बोलतात ते ऐका. कारण दुसरे वाक्य ते तुमच्या मनासारखंच करा म्हणून सांगणार आहे. हां बघ आत्ता तुम्ही हे करू नका म्हटल्यानंतर नाही का करा, लगेच ते सांगतात करा म्हणून. आणि नंतर ते म्हणतात की तरी तुम्ही म्हणत होता आता करू नका म्हणून. हे कधी आठवण करून देऊ नका. महाराजांचं सांगणं आहे की तरी मी तुम्हाला सांगत होतो करू नका, हे कधीही म्हणू नका. कारण तुमच्या तोंडून सद्गुरू बोललेले असतात, त्याच्यावर तुमचा कॉपीराईट नाही आहे. म्हणजे या मार्गाने जाऊ नका, या मार्गाने जा असं कोणाला सांगितलं? माझ्या एका मित्राला. तो म्हणतो ह्या एवढासा 100 मीटरचा मार्ग आहे आणि टोकियोला त्यांनी मोटरसायकलची रेस जिंकली होती. तो म्हणला मला काही सेकंद लागतील. त्यावेळेला सांगितलं होतं अरे बाबा रे वन वे आहे तो, वन वे आता रात्री 11 वाजलेले आहेत, कोण येणार आहे, काही सेकंदात मी जातो. अरे त्याच सेकंदात एवढा ॲक्सिडेंट झाला. अजूनही तो जिवंत आहे. आणि त्याच्या बायकोचं धन्य. आम्ही सांगितलं होतं तिला की तुला आयुष्यभर त्याचं खूप करावं लागेल. आणि त्याला माहिती नसेल तू बायको आहेस त्याची, त्याला माहिती नाही आपण माणूस आहोत, त्याला माहिती नाही आपण जिवंत आहोत. या जगण्याला काय अर्थ आहे? नाही म्हणाली. मी म्हटलं ठीक आहे ना, आम्ही तुला सांगतो की ते काढायला. त्यावेळेला व्हेंटिलेटर नव्हता, त्याला लाईफ सपोर्ट, त्याला हार्ट अँड लंग मशीन, लाईफ सपोर्ट एवढं म्हणायचे. काही नाही, फक्त बंद करायचं. या जगण्याला काही अर्थ नाही आहे. पण मुद्दा काय आहे तो आम्हाला सांगूही शकला नाही, तरी तुम्ही म्हणत होता जाऊ नकोस म्हणून. तरी तुम्ही म्हणजे आम्ही सगळेजण कॉलेजचे विद्यार्थी होतो. हे काय देवाची भक्ती वगैरे असं सांगत नाही. इन्स्टिंक्टिव्हली एखाद्याबद्दलच्या प्रेमानं, हिताच्या किंवा कल्याणाच्या भावनेनं एखादी व्यक्ती आपल्याला सांगते ती आकाशवाणी म्हणून स्वीकारा. आकाशवाणी म्हणून. गजानन असे 2-3 प्रसंग आलेले आहेत ज्यावेळेला ते म्हणतात कशाला मला बोलवतं, नर्मदा इथेच आहे, गंगा इथेच आहे, पाणी सगळे येतं, आंघोळ मला घाला रे, त्यांना आंघोळ घातली जाते. बघा तुम्ही हे जे चमत्कार आहेत ना त्या चमत्कारापासून आपण शिकायचं काय की उगीच आटातटाने हे सगळं आटापिटा करून कशाला त्या तीर्थक्षेत्राला जाता. व्हेन यू आर अबव्ह 75, व्हेन यू आर नियरिंग 80, व्हेन यू हॅव क्रॉस्ड 80. विचार करा ना, हे वाचायचं की सगळ्या नद्या ह्या माझ्या विहिरीत आहेत. हां मग त्यांनी केलं. त्यांनी सांगितलेलं पहिलं वाक्य लक्षात ठेवा. नंतर त्या नद्यांचं पाणी आलं, त्यांना आंघोळ घातली गेली. ती त्यांची शक्ती आहे, त्यांची अतिंद्रिय शक्ती आहे, देवाच्यासारखी शक्ती आहे. पण त्यांनी हे जे सांगितलेलं आहे ते वाक्य माझ्यासाठी महत्त्वाचं आहे की सगळ्या नद्या इथेच आहेत. आणि आहे तो जगातलं सगळं पाणी जोडलेलं आहे, ओव्हरग्राऊंड और अंडरग्राऊंड. पाण्याचे सगळे करंट आहेत ना एकमेकाशी जोडलेले आहेत. आपल्याला वाटतं की जे तळ आहे, तर उदाहरणार्थ तळ्या कुठे सगळ्या बाजूंनी जोडलेलं आहे,
अरे त्याला झरे आहेत पहिली गोष्ट म्हणजे, आणि तळ्याचं पाणी पावसातूनच येतं ना, आणि सगळीकडे पावसाचंच जोडलेलं आहे, या जगात न जोडलेलं असं काही नाही आहे. ते शिकायचं. त्यांनी जे चमत्कार केलेत ना, त्या चमत्काराच्या आधी किंवा नंतर ते जे बोललेले आहेत ना, ते मार्गदर्शन आहे. आपण चमत्काराने सुरळून जातो, चमत्काराने. तसं नसतं ते. पुढचं बघा ना, पाटील मंडळींचं गर्वहरण केलेलं आहे. हे गर्वहरण करताना पहिल्यांदा पाटील मंडळींनी त्यांना खूप त्रास दिला. एका वाक्यात फार सुंदर वाक्य आहे, त्यांनी दिला उसाचा मार, यांनी दिला उसाचा रस. सुंदर आहे की नाही वाक्य? त्यांनी उसानं मारलं आणि ते म्हणाले की दमला असाल नाही मारून मारून, एकही वळ अंगावर नाही आहे. अरे उसाचा मार म्हणजे काय भयंकर असतो तो, वेतासारखा बांबूसारखा येतो आणि सॉलिड असतो. बसा, आणि पिळून दिला उसाचा रस, जे चरकाला जमत नाही. ही केवढी त्याला आपण म्हणतो ना अतिइंद्रिय अशी शक्ती होती त्यांच्याकडे. मग पाटील मंडळी शरण आले. भास्कर म्हणायचा जाऊया आपल्याकडे, त्याचं जे गाव होतं तोही पाटीलच होता, तिथे जाऊया, तिथे माझी मंडळी. नाही नाही म्हणाले, तुला सांगतो हे जर वाघासारखेच वागले पाहिजेत, पाटील आहे गावाचे, ह्यांनी जर उगीचच गाईसारखे किंवा मेंढ्यांसारखे वागायला लागले तर उपयोग नाही आहे. उद्या बघ काय होतं ते, उद्या म्हणजे इन फ्युचर. भक्त म्हणले सगळे. आणि मी परत तुम्हाला सांगतो की त्या दिवसापासून आजपर्यंत पाटील कुटुंबियांनी ती जी शेगावची व्यवस्था चालवलेली आहे अप्रतिम आहे. एवढं श्रीमंत देवस्थान, पण तिथे अफरातफरीचं नाही, हेराफेरी नाही. आणि ही संस्था काढली, ती संस्था काढली, ती संस्था काढली. बाकीच्या चांगल्या महाराष्ट्रातल्या संस्थानांबद्दल मी बोलत नाही, पण हे सगळीकडे घडतं अगदी. आणि मला फार वाईट वाटतं की आपल्या साईचं देवस्थान आहे शिर्डी, तिथला पहिला भ्रष्टाचार झाला. त्या भ्रष्टाचाराला कारण असलेली एक स्त्री होती, उच्च विद्या विभूषित. पण बघा हे इथे असं काहीच नाही घडलं अजूनपर्यंत, आरोपच नाही केलेला. मुद्दा बघा, पुढे जाऊया ना आपण. नंतर महाराज गजानन महाराजांची चिलीम ही एक फार गंमत गोष्ट आहे ना. एक तर नवस त्यांचा, मला नवस केला आहे तर तो पुरा केला पाहिजे म्हणून परत परत त्यांनी सांगितले. त्यांना लत म्हणजे आपण म्हणतो ना व्यसन नाही लागलं, ते त्या चिलिमीला गांजाला त्याच्या वर होते. ते ही वॉज रायडिंग दॅट गांजा, चरस जे काही आहे ते, व्यसन नाही लागलं. चिलीम भर रे असं ते म्हणायचे. त्यांना विषय बदलायचा असायचा. हे काय तुम्ही बोलताय, ए भर रे चिलीम, म्हणजे ते अनेक वेळेला कोर्टात वगैरे काय किंवा ह्याच्यात प्रसंगात, जाहीर प्रसंगात ते म्हणजे चिलीम भर, याचा अर्थ त्यावेळेस त्यांना तल्लफ आलेली होती. ही वॉज ॲडिक्टेड, बिलकुल नाही आहे. अरे ज्यांचं देहभानच नसतं, देहावर पूर्णपणे नियंत्रण आहे, पंचमहाभूतांवर नियंत्रण आहे, ते आपण नंतर बघणारच आहोत. परंतु एक लक्षात ठेवा ना, सगळ्या प्राण्यांवर ज्यांचं नियंत्रण आहे त्यांना काही चिलीम, ते गांजा, त्याच्यावर त्यांचं नियंत्रण नाही आहे. अरे अन्नाशिवाय 3-3 दिवस झोपत होते, म्हणजे त्या दिवसात काही जेवत नव्हते, पाणी वगैरे पीत नव्हते, म्हणजे भुकेवर तहानेवर सगळीकडे त्यांचं नियंत्रण आहे. मी काय करणार आहे, मला त्यांच्यासारखं जमणार नाही आहे. महाराजांचं वाक्य लक्षात ठेवा की गुरु वागतो तसं वागू नका, गुरु सांगतो तसं वागा. कारण अगदी भोंदूसुद्धा साधू असेल तर आपण भोंदू आहोत ते लक्षात येऊ नये म्हणून सांगतो किंवा बोलतो ते योग्यच बोलतो. जर भोंदू सांगायला लागला, एक संत आहेत बघा, त्यांचा इथे पंथ वाढत होता पण नंतर वाढला नाही. ज्यावेळेला आम्ही गेलो त्यावेळेला एका आटात 555 आणि त्यांनीच सांगितलं ही 555 आहे, म्हणजे इम्पोर्टेड सिगरेट आहे आणि ही व्हिस्की आहे. तुम्ही योग्य ठिकाणाला, इथे काही धरावं लागत नाही, इथे काही सोडावं लागत नाही. हे पहिलं वाक्य म्हणल्यानंतर माझी अर्धांगीन होती, ती म्हणाली तू जा पुढे, शेवटचंच मी पुढे सुद्धा येणार नाही, बाहेर जाऊन थांबले. काहीच सोडावं लागत नाही आणि काही धरावं लागत नाही. ह्याला काय अर्थ आहे? अरे काहीतरी सोडल्याशिवाय चांगलं धरताच येत नाही, इथून उठल्याशिवाय दर्शनाला जाताच येणार नाही आहे, हा नियमच आहे. काहीतरी मिळवण्यासाठी काहीतरी सोडावं लागतं. मग चांगलं मिळवण्यासाठी वाईट सोडणं हा सज्जनांचा मार्ग आहे, चांगलं मिळवण्यासाठी. म्हणून हे बोहल्यावरून पळून गेले पण त्यांनी राष्ट्राचा प्रपंच केला. सावरकरांनी तर सांगितलंच आहे, तुला प्रपंच चिमण्या आणि कावळ्यांसारखा करायचा का? ते सुद्धा घरटी बांधतात आणि काठ्यावर काठ्या ठेवून कावळ्याचंही घरटं असतं, तसा करू का मी? अगं राष्ट्राचा प्रपंच मी करणार आहे, जरूर जा, माझ्या शुभेच्छा आहेत. हे बघा तुम्ही. म्हणून त्यांनी पलायन नाही केलं, ते मोठ्या प्रपंचासाठी बाहेर पडले. छोटं सोडावंच लागतं. त्याच्यानंतर पुढे काय सांगतात, म्हणून त्यांची चिलीम योगाग्नीनं पेटवली. योगाग्नीने पेटवलीचा तो जानकीरामाचाच की, तू काही नाही, तू वरती काडी धर फक्त, आणि काडी धरली. तुम्ही चित्र बघितलं असेल तर अंतर आहे मध्ये,
त्यांनी योगाग्नी निर्माण केला आणि त्या अग्नीनं ती काडी पेटवली, चिलीम तंबाखू पेटवली आणि नंतर त्यांनी चिलीम ओढली. त्याच वेळेला मी तुम्हाला आपल्या गोंदवलेकर महाराजांचे गुरु तुकाई महाराज, त्यांच्या हातात सुद्धा चिलीम असायची. कुंभाराच्या भट्टीप्रत तिने कधी नाही पाहिले. मातीचे चिलीम भाजावी लागते, कारण त्याच्यात पेटवणारच तुम्ही, आणि म्हणून तिने कधी बघितलंच नव्हतं. कधीही त्यांनी तंबाखू घातले नाही. अशी धरली, जय गुरु म्हणल्यानंतर धूर यायला लागायचा. हे निराळीच आहे ना चिलीम. मग त्यांना नो स्मोकिंग हा निरोप लागत नाही. आपलं धुराडवंत आपले लंग्स असतात, त्याला रोग होतात, ते पलीकडे असतात त्याच्या. मग त्यांना व्याधी होत नाहीत का? होतात. त्यांना प्रारब्ध नाही का? देहाला त्यांच्याही प्रारब्ध आहे, हे लक्षात ठेवा. पण ते त्याच्यावर त्यांची मातच केलेली असते. पुढे बघा, त्याच्यानंतर शिष्य त्रिकूट तुम्हाला सांगितले, प्रत्येकाचा एक एकच गुण सांगतो. भास्कर पाटील आहे ना, त्याचं महानिर्याण घडवलेलं आहे. त्याचं काय मरण आहे हो, ओंकार केलेला आहे ह्यांनी, आणि त्यांचा प्राण गेलेला आहे आणि प्राणोत्क्रमण झालेलं आहे. ते म्हणाले हा मुक्त झाला, याचा कुठलाही दिवस करू नका, आणि तरीसुद्धा करूया काहीतरी. म्हणून मग ते कावळे त्रास देतात, कारण कावळ्यांना काही मिळालंच नाही ना. पिंड केव्हा मिळतो? ज्याच्या वासना उरल्यात त्याच्या. भास्कर पाटील मुक्तच झालेला आहे. ह्याच्यापासून मी काय शिकणार आहे? जसजसं माझं जीवन पुढे जातं तसतसं माझ्या वासना किंवा ज्याच्यात माझं मन गुंतलेलं आहे त्या गोष्टी कमी झाल्या पाहिजेत. आणि सगळ्यात हे बंध रेशमाचे. दोर असतो तो मी तोडू शकतो, पण रेशीम तोडत नाही. आणि रेशीम म्हणजे नातू, नात हे असतात ना, हे रेशमाचे धागे आहेत, हे रेशमाचे बंध आहेत. तोडायला शिकलं पाहिजे. तर तुम्ही शेवटपर्यंत ॲक्टिव्ह राहाल, लोकांच्या उपयोगी पडाल, मार्गदर्शन करत राहाल. हे जे नर्मदा स्नान, नावेला छिद्र वगैरे पडलं, त्याचं पाणी जरी गरम. मना हा नावेला छिद्र वगैरे आपण बघितलं, त्यांचा जो अधिकार होता तो खूपच मोठा असा अधिकार होता. पुढचे बघूया प्रसंग. रोगव्याधी निवारण. त्यांनी किती प्रकारच्या व्याधी या आहे, किती प्रकारच्या व्याधींचं त्यांनी निवारण केलेलं आहे, खरंच तुम्हाला सांगतो. आणि हे जे व्याधींचं निवारण केलेलं आहे ते अत्यंत महत्त्वाचं आहे. किती प्रकारचे आहेत व्याधी. आपल्याला वाटतं की त्यांनी फक्त हा रोगच केला. तुम्हाला मरी म्हणजे कॉलरा, अक्षरशः हजारो लोक मरत असतात. आम्हाला दर एकादशीला इंजेक्शन घ्यावं लागायचं, पंढरपूरला राहत होतो त्यावेळेला. हे लक्षात घ्या. अशी परिस्थिती आहे. जवळचा आहे तो, आणि त्यांना म्हणजे गाव माहीत आहे त्याचं, पण हा नक्की मरणार आहे. याला जवळ घेतलं तर आपल्याला त्रास होणार आहे, हे लक्षात ठेवा. हे इतरांना माहीत आहे, म्हणून चला लवकर. अरे असं कसं जातो आपण? हा आपल्या गावच्या शेजारचा आहे, त्याला नेलं पाहिजे. नाही त्याला बघा ना काय होतं आहे. काही नाही, जवळ गेले, हे केलं. ही जी त्यांची असते प्लेगनी आणि या कॉलरानी लाखो लोक मरत होते. आपण आज ज्याला महामारी म्हणतो, पॅन्डेमिक म्हणतो. प्लेगची गाठ पुंडलिकाची त्यांनी स्वतःची दाबली आणि त्याच्या गाठीतून ते सगळं रिकामं झालं, मोकळी झाली ती गाठ, आणि त्याला बरं वाटायला लागलं. त्याची परीक्षा कशी बघितली होती? त्याला ताप आला, आणि त्याला प्लेग म्हणजे ती गाठ एवढी वेदनामयी असते, असा ताप असतो. तो खाली बसायला लागला. ते म्हणाले मी पालखी आणतो, लोक घेऊन. नाही चालतच जाणार. एकच आहे, देह माझा पडला तरी माझ्या प्रेताला शेगावला घेऊन पायावर घाला. हे बघितली होती तयारी. नाही जाऊया, आपण परत जाऊया डॉक्टरला. काही नाही, तिकडे मला जायचं आहे. दुसरे एक लक्षात ठेवा की त्या बाईला आंबा खात असताना आंबा तिच्या अंगावर फेकतात, आणि नंतर तिच्या नवऱ्याला पोटाचा विकार झालेला असतो. आणि तिथे दासगणू महाराजांनी सगळे वैद्य, त्यांची सगळी पुस्तकं, सगळ्यांचा उल्लेख केलेला आहे. आणि सगळेजण म्हणतात की हे त्याला अपथ्य आहे किंवा कुपथ्य आहे, आता तुझा नवरा वाचत नाही. त्यांना आंबा खायला दिला. ती म्हणाली मी आंबा खायला दिलेला नाही, मी प्रसाद दिलेला आहे गजानन. हा केवढा फरक आहे हो. तिकडे तो गंगा भारती आहे, त्याला तर कुष्ठरोग झालेला आहे. हे त्यावेळेचे कुष्ठरोग बघा, 100 रोग बरे केले म्हणूच नका, त्यांनी जे रोग बरे केलेले आहेत. एक कॉलरा, पॅन्डेमिक, प्लेग, पॅन्डेमिक, केवढे माणसं मेलेली आहेत त्या काळात. प्लेग. दुसरी गोष्ट आत्ता तुम्हाला सांगितलं, कुष्ठरोग. कुष्ठरोगाबद्दल इतके गैरसमज होते लोकांचे, लक्षात ठेवा. बाहेरच टाकून द्यायचे ते. त्याच्या बायकोनी मुलांनी सोडून दिलं होतं.
कुठे सोडलं तिथेही सेवा करतील, गायन चांगलं आहे, भजनं म्हणतील. जर सद्गुरूंची कृपा झाली म्हणून त्यांनी शेगावला आणून सोडलं. तिथे हा सत्पुरुष होता, तुडवला त्याला, अंगावर थुंकले. ती थुंकी नव्हती, बेडका ज्याला म्हणतात, तर ते औषध होतं, मलम होतं, आणि त्यांनी ते सगळ्या अंगाला लावलं. तो प्रसंग आपल्याला माहीत आहे. मुद्दा काय आपल्याला की व्याधी निवारण करताना त्यांनी त्याचा अधिकार पाहण्यापेक्षा त्यांनी काय सेवा केलेली आहे, या भक्तिमार्गावर तो किती स्थिर झालेला आहे हे बघितलेलं आहे. गंगाबाई हा माझा रोग दूर करायला बिलकुल सांगितलं नाही, तो त्यांच्या दर्शनाला आलेला आहे आणि दर्शनाला येऊ नको म्हणून सांगितलेलं आहे. तू त्यांना शिवू नकोस, कारण त्यावेळेला शिवलं की तो रोग होईल असं वाटत होतं. एक दिवस न राहून तो आला, तो दर्शनाला आला आणि बरा झाला. बरा झाल्यानंतर तो काय म्हणतो, जे भास्करांनी सांगितलेलं आहे, आता विहीर कायम भरलेली आहे, अजूनही भरलेली असते ती विहीर, दुष्काळात ती विहीर भरलेली आहे. आता कर ना शेती, बागायती कर, 2-2 पिकं काढ. त्यावेळेला म्हणतो आता सन्नितीचं पीक काढीन, पुण्याच्या बघा, हे भास्कराची भाषाच बदलते. आणि मला अजूनही वाटतं डोळे मिटल्यानंतर की भास्कर तिथूनच तो त्यांच्याबरोबर गेला. घरी जायची सुद्धा रिस्क घेतली नाही, कारण हा माणूस निघून जाईल म्हणून. निरोप पाठवला असेल, मी निघालो, आता मी घरासाठी नाही, मी यांच्याबरोबर निघालो. हे इतकं ती निष्ठा आहे ती बघितली ना. आणि म्हणून भास्करा त्यांचा पट्ट शिष्य झाला, उजवा हात झाला, बाहेरचा प्राण झाला, बहिश्चर प्राण. हे सगळं झाल्यानंतर रोगनिवारण, आध्यात्मिक शक्तिपात, हे कार्य आपल्याला कळत नाही. शक्तिपात मराठीतला म्हणजे वीकनेस, काय सगळी शक्ती गळून गेली, ताप बरा झाला, पण शक्तिपात झाला मराठीतला. हे शक्तिपात, हे पात म्हणजे फॉलिंग ऑफ एनर्जी. सगळी शक्ती पात म्हणजे पतन झालेलं आहे. इकडे पतन नाही तर संक्रमण आहे, ट्रान्समिशन आहे, शक्तीचं ट्रान्समिशन. मग त्यांनी किती किती मंडळींवर केलेलं आहे आपल्याला कळत नाही. आणि त्या ट्रान्समिशनला 3 प्रकार आहेत. एक म्हणजे स्पर्श करणं, आपण त्याला 3 प्रकारांनी म्हणतो ना. हीट इज ट्रान्सफर्ड थ्रू कंडक्शन, म्हणजे त्याला स्पर्श आहे, कन्व्हेक्शन म्हणजे करंट आहे, आणि रेडिएशन म्हणजे त्याला काही सूर्याची उष्णता आपल्याकडे येते, मध्ये स्पेस आहे की कुठलं मीडियम आहे, मीडियमची गरज नाही आहे. पाणी तापतं ते वरचं तापतं, खाली जातं, खालचं वरती येतं, हे कन्व्हेक्शन, हा करंट आहे. आणि इंडक्शन म्हणजे काय, कंडक्शन म्हणजे तुम्ही रॉड जर धरला चमचा तर हळूहळू तुमचा हात भासतो, म्हणजे तो चमचा तापत येतो एका कणाकडून दुसऱ्या कणाला. या तिन्ही पद्धतीने शक्तिपात महाराजांनी केलेला आहे. कधी स्पर्श करून, कधी नुसत्या अस्तित्वानं, कधी उपदेश करून. आता कुणाकुणावर शक्तिपात महत्त्वाचा केला आहे, बंकटलालवर केलेला आहे. बंकटलालला त्यांनी किती समाधानी बनवलं. पुढच्या अध्यायातल्या कथात बंकटलाल आपल्याला दिसतही नाही, त्याला गरजही नव्हती. मी आहे ना इथे आणि महाराजही इथे आहेत, मला तेवढं पुरेसं आहे. शक्तिपात आहे हा. तू जवळ येऊ नकोस, गरज नाही तुझी, मी आहे तुझ्यात आणि तू आहे माझ्यात. हा शक्तिपात आहे. शक्तिपात ज्ञानाचा असू शकतो. शक्तिपात पितांबरावर केवढा केला हो. त्याला नुसतं हकलून देणे किंवा जा म्हणून सांगितलेलं नाही आहे. आपलं वस्त्र दिलेलं आहे, म्हणजे वस्त्राला केलेला स्पर्श, तर दुपेटा का काय तो त्याच्या अंगावर टाकला, घाल म्हणाले वस्त्र, बाकीच्यांनी टिंगल केली. पण गुरुची आज्ञा आहे ना, आम्ही तुमची टीका कशाला बघू, गुरुची आज्ञा पालन. नुसतं तेवढं सांगितलं नाही, आता हे सोडून जा, शेगाव सोडून जा. आणि शक्तिपात कसा शक्तिपात आहे, तो संध्याकाळी एका गावात पोचतो, कोडोली नावाचं गाव, ते काही इथे हे आहे, मठ आहे त्यांचा. तिथे पोचल्यानंतर रात्री हुमले असतात म्हणून तो झाडावर जाऊन बसतो. त्याला झोप येत नाही, चावतात वगैरे, ते झाडावर येऊन बसतो. मुलं असतात ते बघतात आणि त्यांना आश्चर्य काय वाटतं, अगदी बारीक बारीक फांद्या आहेत, माकडासारखा तो त्याच्यावर जातो, फांदी वागते पण तो खाली पडत नाही. हा आहे कोण? दुसऱ्या दिवशी येतात मोठी माणसं, विचारतात, संवाद आहे. मी गजानन महाराजचा शिष्य आहे, खोटं कशाला बोलू. ते म्हणाले, वा वा, मोठ्या माणसांची नावं सांगून वगैरे. आधी खाली उतर. गजानन महाराजांनी झाडाला पालवी आणलेली होती, फळही आणलेली होती. तू निदान नुसती हे मेलेलं झाड आहे, ज्याला मराठीत वठलेलं झाड म्हणतात, नुसतं खोड आहे. जर गजानन महाराजांचा असेल तर याला पालवी आणून दाखव. तिथे पुढे उल्लेख आहे असा की नुसती पालवी नाही तर फळं यायला लागली. आणि अजूनही आंब्याच्या झाडाचं आयुष्य 150-200 वगैरे वर्ष असतं. गजानन महाराजांना जाऊन 100 वर्षे नुकती झाली. हे प्रसंग लक्षात घ्या. आपली शक्ती त्यांनी दिली कुणाला? पुंडलिकाला. पुंडलिकाला नाही, आत्ता हा जो सांगितलं पितांबर शिंप्याला, बाळाभाऊला हाताला धरून बसवणं म्हणजे शक्ती आहे की हो.
हा शेवटचा शक्तिपात आहे एका अर्थाने. आपली सगळी शक्ती त्याला दिली आणि त्याला सांगितलं बस इथे माझ्यानंतर तू, आणि नंतर त्यांनी देह सोडलेला आहे. विचार करा की अशा कितीतरी गोष्टी आहेत की ज्यावेळेला त्यांना शक्तिपात दिलेला, मग कधी अंगारा लावून, कधी तीर्थ देऊन. आणि शक्तिपात म्हणजे जगवलेलं नाही आहे, फक्त जीवन बदलून टाकलेलं आहे. जो कवर जो डॉक्टरीच्या शिक्षणाला गेलेला आहे त्याला ते गळू होतं, बॉईल म्हणतात, ते सगळी औषधं करून ते बरी होत नाही. आणि एक असे दमणी म्हणजे बैलगाडीतून रात्रीच्या वेळेला जातो आणि सांगतो मी आलेला आहे कुठून, शेगावून आलेलं आहे, हा अंगारा आणि हे तीर्थ, आणि लगेच ते बर्स्ट होतं. भाऊ त्याचा बघायला जातो तर निघूनच जातो. संकेत देण्यासाठी ते काय सांगतात हे महत्त्वाचं आहे. संकेत आपण विसरतो. आपल्याला संकेत सद्गुरू देत असतो. आपल्या जीवनात सद्गुरू आपल्या कल्पनेपेक्षा घटना घडवत असतो. मनाविरुद्ध घडलं काय महाराज, आणि मनासारखं घडलं मी केलं. हा जो भाव आहे ना, अहंकार घालवायला एक सोपं वाक्य आहे. अहंकार घालवायचा असेल तर मी करता कधी म्हणू नका, गजानन महाराज करते एवढंच म्हणा ना, सद्गुरू करता. मग अहंकाराला मी काहीच केलेलं नाही आहे, आणि मी काहीच केलेलं नाही आपण म्हणतो ते शब्द असतात फक्त. नाही तर आपल्याला राग काय येतो, आपला अपमान का होतो, आपण आपल्या मनाचा तोल का घालवतो. अरे ह्या सगळ्यात महत्त्वाचा उपयोग आहे या गजानन महाराजांच्या चरित्राचा. किती तुम्हाला उदाहरणं सांगू. प्रत्येक वेळेला त्यांनी आपला जो अधिकार आहे ज्ञानाचा, संस्कृत ज्ञानाचा, म्हणजे ते कोण म्हणतात यावरून ते वेदपाठी ब्राह्मण होते कशाला, अरे ह्याच्या पलीकडचे आहेत ते सगळे. ब्रह्मा विष्णू महेशच्या जर पलीकडचे आहेत. आता तुम्ही ब्रह्मदेव हा ब्रह्म म्हणजे ब्राह्मण, विष्णू हा काय रक्षण करतो सगळ्यांचं म्हणून. शंकराला कुठे टाकणार आहात तुम्ही. शंकर म्हणजे क्षत्रिय का, नाही आहे. असे ते सगळ्याच्या वरचे आहेत, आणि गुरु तर त्याच्यावरच आहे. म्हणून त्यांना जात चिकटवू नका, त्यांचं लौकिक शिक्षण बघू नका. ते आलेले आहेत तेलंगणातून. तेलंगण म्हणजे अगदी वेद परंपरा, घनपाठी वगैरे ब्राह्मण प्रसिद्ध ते आलेले आहेत, आणि ते ऋचा मंत्र म्हणून वेदातले भिक्षा मागत आहेत. आणि मंत्र म्हणताना चुका करत आहेत, कारण चुका दुसऱ्याला काही येणारच नाही. मग मी चूक केली म्हणून काय कळणार आहे, हे विचार करा ना. हा त्यांचा भाव. त्यांनी कूस दुसरीकडे होते, वळवून सांगितलं हे असं शुद्ध बोला. आघात म्हणतात ना, अनुदात्त उदात्त, ते स्वरावरच्या आघात, अधिकार दाखवला. तुम्हाला 1 रुपया दिला जाईल त्यावेळेचा 1 रुपया, आणि तुम्हाला उपरणं वगैरे सुद्धा देऊन तुमचा सत्कार करू. यापुढे भिक्षा मागा, ठीक आहे, वेदांचे मंत्र म्हणू नका. म्हणून आपण मनाचे श्लोक म्हणूनच भिक्षा मागतो, हे फार बरं आहे. मना सज्जना भक्तिपंथेची जावे, तरी श्रीहरी पाविजे तो स्वभावे, हे असं म्हणतो. दुसरा ग्रंथ वापरत नाही. खरंच महत्त्वाची स्तोत्र आहे हे. मनाचे श्लोक हे स्तोत्र नाही आहे, लक्षात ठेवा. मनाचे श्लोक हे मार्गदर्शन आहे, आणि मार्गदर्शन म्हणजे याला प्रयाण गीत म्हणतो, मार्चिंग सॉन्ग. बेस्ट इज मनाचे श्लोक. आणि म्हणून भिक्षा फेरीसाठी, फक्त समर्थांच्या भिक्षा फेरीसाठी मनाचे श्लोक नाहीत. कुठल्याही भिक्षा फेरीसाठी. तुम्हाला एक मी सांगितलं, महाराष्ट्रात मला वाटतं 77 साली दुष्काळ पडला होता. प्रचंड दुष्काळ अनेक राज्यात पडला होता. त्यावेळेला परदेशातल्या लोकांना असं भारताचं केविलवाणं, दरिद्री दर्शन घडवणं आवडच असते. हे BBC वगैरे सगळे, टाईम वगैरेचे, मी टाईममधलं तुम्हाला उदाहरण देऊन सांगतो आहे. टाईम अजूनही ते वीकली जगातलं प्रसिद्ध, त्यांचे आले, निरनिराळ्या ह्याच्यात गेले, राज्यात गेले. अनेक राज्यात दुष्काळ पडला होता. महाराष्ट्रात तर भीषण दुष्काळ होता. त्यांनी बघितलं बाकीच्या राज्यात असे तंबू घातलेले आहेत, आणि तिथे हे लोक आलेले आहेत दुष्काळग्रस्त, आणि त्यांना जेवण वाढलं जाते, हे सगळं केलं जाते, निरनिराळ्या जगातून त्यांना मदत येते, हे सगळे आनंदात आहेत. महाराष्ट्रात नाही. महाराष्ट्रात रस्त्याचं जे बांधकाम सुरू झालं ना, त्या 77 सालापासून आलं. आम्हाला काम द्या आणि नंतर आम्हाला अन्न द्या. आम्हाला श्रम आमचे करून घ्या, तुम्ही वापरून घ्या, आणि त्याच्यानंतर आम्हाला पाणी, खायला, वस्त्र वगैरे काहीतरी द्या. आम्ही भिकारी नाही आहोत. 77 सालची गोष्ट आहे. त्यांनी सांगितलं हे एकच राज्य आम्हाला असं ढळलं, तिथला शेतकरीसुद्धा एवढा स्वाभिमानी होता. आणि तुम्हाला तो त्या काळात कथा आणि कविता लिहिल्या गेल्या होत्या. एंड्रीन नावाचं त्यावेळेला पेस्टिसाईड होतं, आणि पहिल्यांदा सगळेजण जमले हो, घरातल्या बैलाला दिलं.
कारण नाहीतर हा जाणार आणि खाटीक वगैरे नेतच होते ना गुरं, कारण त्यांनी सोडून दिली गुरं. जे जातिवंत शेतकरी होते त्यांनी बैलाला विष दिलं, त्यांनी गाईला विष दिलं, त्यांनी वासराला विष दिलं, घरातल्या सगळ्यांनी विष घेऊन आत्महत्या केली. हेडलाईन्स येत होत्या. तो शेतकरी म्हणला की मी जर जगत नसेल, ह्यांना जगवू शकत नसेल तर मी संपूर्ण कुटुंब संपवतो आणि ह्यांनासुद्धा वाऱ्यावर सोडून कोणीतरी खाटकानं नेऊन मारलं त्याच्यापेक्षा जीवन संपूया आपण सगळेजण. हे त्यांना विशेष वाटलं की एक जनावरही तुमच्या कुटुंबाचा भाग बनतात, लक्षात घ्या. आणि हे महत्त्वाचं आहे. एक दत्तभक्त होता, त्यांनी कुत्री एवढी त्याच्या घरात आणि शेवटी त्यांनी रेशनिंग हे केला की एवढ्या कुत्र्यानं मी घालतो, तुम्ही वाटल्यास येऊन बघा आणि ती चांगली निगा राखतो त्यांची. तर रेशन कार्डावर निदान काहीतरी कुत्र्यांची नावं लिहिलं असतात, तर मी मोठी छोटी काय निरनिराळी नावं ठेवलेली आहेत. पण मला यांच्यासाठी शिधा द्या. आणि तो एक जो ऑफिसर होता त्यांनी स्वतःचं डिस्क्रिशन म्हणजे स्वतःची विचारशक्ती किंवा विवेक वापरून इतक्या कुत्र्यांचा तुला शिधा दिला जाईल, कारण तू चांगलं काम करतोयस. हे रस्त्यातल्या कुत्र्यांना देणं हे चांगलं आहे का वाईट आहे मला माहीत नाही, आणि खूप जुनी गोष्ट आहे. तुम्हाला सांगतो, रेशनिंग कार्ड, रेशनिंगवरून आपण अन्न आणत होतो, ते भाग होता तो. पाळलेला कुत्रा, पाळलेला मांजर, पाळलेला पोपट यांच्यासाठी काहीतरी रेशनिंगमध्ये मिळावं म्हणून त्यावेळेला तुम्ही वाचा अनेक व्यंकटेश माडगुळकर वगैरेंचे कुत्रा काय मांजर त्याच्यावर ते गेले लेख लिहिलेले आहेत त्यांनी. आमच्या घरातला तो मेंबर होता, घरातला तो प्राणी होता आणि त्याच्यावर आमच्या सगळ्या घरातल्यांचा जीव होता. आम्ही एकमेकावर रागवू असू पण याच्यावर रागवलं कोणी असं कधी झालेलं नाही. हे गजानन महाराजांचं जे प्राणी प्रेम आहे याच्यात हे बघितलं पाहिजे आपण. त्याच्यानंतर आश्चर्य वाटेल अशा घटना. महाराज आणि गोंदवलेकर महाराज एकाच काळात जगत होते. गोंदवलेकर महाराज 1913 साली गेले आणि 1910 साली गेले आणि 1918 साली साईबाबा गेले. त्यातल्या त्यात आधी 1876 का 78 साली स्वामी समर्थ गेले. स्वामी समर्थ आधी गेले, पण हे तिघजण इतर माणिकप्रभू अनेक होते, एकाच काळात जगत होते. ज्यावेळेला लोकमान्य टिळकांसारखे विद्वान आणि प्रोफेसर जिन्सीवाल्यांसारखे इतिहास संशोधक ते एकमेकाच्या विरुद्ध भूमिका घेतात की वेद हे माणसाने रचले आणि लोकमान्य टिळक म्हणतात वेद ही माणसाची कृती नाही आहे. पुण्याला वाद, आधी पुणे, त्याच्यात हे विद्वान दोघं बरोबर विरुद्ध बोलत होते. कुणाचं बरोबर आहे हे सांगायला न्यायाधीश पाहिजे ना. लोकमान्य टिळक आणि जिन्सीवाले त्यांचं सांगायला न्यायाधीश कोण? तिसरीच शाळा सोडलेले गोंदवलेकर महाराज. आणि गोंदवलेकर महाराज हे न्यायाधीश असू दे, ते दोघांनी मान्य केलं. विचार करा. आणि नंतर तुम्हाला सांगतो महाराजांनी जे सांगितलं ते इतकं योग्य होतं. ते लोकमान्य टिळक चूक नाहीत आणि जिन्सीवाले बरोबर आहेत. हा काय न्याय आहे का सांगा बरं. हे चूक नाही तर हे बरोबर आहे. दोन्ही म्हणाले दोघांची दृष्टी निराळी आहे. काय अप्रतिम आहे हो. जिन्सीवाले हे लेक्चरर आहेत, ते इतिहासाचे संशोधक आहेत. त्यांची दृष्टी सामाजिक आणि ऐतिहासिक, सोशल अँड हिस्टॉरिकल. लोकमान्य टिळक हे साधक आहेत एका अर्थाने. आध्यात्मिक गीतारहस्य वगैरे म्हणजे काय, आध्यात्मिक उपासना करणारे साधक आहेत. म्हणजे त्यांची दृष्टी कशी आहे तर सांस्कृतिक आणि आध्यात्मिक, कल्चरल अँड स्पिरिच्युअल. हे टिळक हे कल्चरल आणि स्पिरिच्युअल दृष्टीने विचार करतात आणि जिन्सीवाले सोशल अँड हिस्टॉरिकल विचार करतात. हा फरक आहे. म्हणून दोघेही बरोबर आहेत आपल्या ठिकाणी. आता लोकमान्य टिळकांच्या सभेला महाराज जाणं, त्यांना बोलवणं, हा प्रसंग बघा. ही कॅल्क्युलेटेड रिस्क होती आणि लोक बोलले सुद्धा. कशाला त्यांना बोलवता? बोलवलं नाही तरी ते काही म्हणणार नाहीत, पण बोलवून म्हणजे आपण म्हणतो ना की आमंत्रण म्हणजे संकटाला बोलवून आणण्यासारखं आहे. म्हणून तिथे जो संवाद झाला ना तो त्यांनी इथे रिपीट केला की मी तिथे येईन, शाण्यासारखा वागेन, हे बोलणार नाही, रसभंग होईल असं काही करणार नाही. आणि ज्या वेळेला ते बोलले ते रसभंग नव्हता तर ते भविष्यकथन होतं. अरे अशा नाहीच, तू जे बोलतोयस ना की शिक्षणाची गरज आहे, राष्ट्रीय शिक्षणाची, आणि हे परकीय सरकार राष्ट्रीय शिक्षण कधी देणार नाही, हे जर तू कठोर बोलतोयस त्यामुळे शिक्षा होईल, तुझ्या याला काढण्या म्हणजे बेड्या पडतील. शिक्षा झाली टिळकांना, दुसऱ्या खटल्यासाठी झाली. दूर जावं लागेल आणि असामान्य कामगिरी करेल. हे काय आहे हो? तुम्ही खरंच सांगा, म्हणजे हे काय आहे? दूर जावं लागेल हे एक वेळ ठीक आहे,
कारण गुन्हा असा आहे म्हटल्यानंतर जसं पुढे सावरकरांना काळ्या पाण्याला पाठवलं, ह्यांना पाठवलं कुठे? ब्रह्मदेशात, म्यानमारमध्ये मंडाले नावाचा गाव. जसं अंदमानला पाठवलं आहे, अंडमान हा संस्कृत शब्द आहे, अंड त्याचा अर्थ आहे, कारण सूर्याची किरण पहिल्यांदा तिकडे वगैरे येतात ना. आणि इकडे मंडालय हे नाव आहे, त्याचं मंडाले झालं, इंग्रजांनी केलं, पण हरकत नाही. त्याने ग्रंथ लिहिला आणि तिथे दासगणू महाराजांनी सांगितलेलं आहे की ज्ञानेश्वरीनंतर गीतेवर इतकी चांगली टीका म्हणजे कॉमेंट्री किंवा एक्सप्लेनेशन गीता रहस्यमध्येच आहे. केवढं कॉम्प्लिमेंट आहे हे त्यांनी सांगितलं. मोठं असामान्य कामगिरी होणार आहे आणि खरंच असामान्य कामगिरी आहे. पुढे जाऊया आपण की ज्या वेळेला महाराजांचा अधिकार लक्षात ठेवा, निरनिराळ्या संतांचं आणि त्यांचं काय वागणं होतं ह्यावरून अधिकार लक्षात येतो. वासुदेवानंद सरस्वती येतात आणि त्यांना आदल्या दिवशी सांगतात माझा भाऊ येणार आहे, रस्त्यात एकही चिंधी पडतं कामा नये, त्याचं सोहळं ओवळं कडक आहे, तो कर्मठ आहे. आल्यानंतर दुरूनच ते म्हणतात जाऊ आणि हे म्हणतात जा. कसली भेट आहे होई? या जाऊ आणि जा ह्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी सांगितलेल्या आहेत, ते शब्द लागतच नाहीत त्याला. पुढे ते माधवनाथ चित्रकूटचे, त्यांचं काय आहे? विडा तुम्हारा याही राहा, हे शब्द बदलू नका, असाच त्यांना विडा नेऊन द्या. आणि तुम्ही विचारा त्यांना. ते म्हणाले ते तिकडे तुम्ही इकडे ते कसे? आत्ता आले होते, जेवून गेले. विडा घ्यायचा राहिला तर तुम्ही त्यांना नेऊन द्या आणि विचारा ते जेवायला आले होते की नाही. बघा मग त्याच्यात मेहताबशा आहे, निरनिराळ म्हणजे निरनिराळ धर्माचे सुद्धा आहे. त्यांना मार दिलेला आहे त्यांनी. हे केवढं रिस्की आहे हो. आता जास्तच रिस्की झालं आहे, पण त्यावेळेला त्यांनी त्या ॲक्सेप्टेड होतं, त्यांचं नेतृत्व आध्यात्मिक मान्य केलं होतं, त्याला तुडवतात. त्यांचे शिष्य येतात त्यावेळेला मेहताबशा खून करतो, नको नको मला मारतायत ते बरोबर आहे. आणि नंतर उपदेश काय केला? तू पंजाबमध्ये जा आणि काय तुम्ही खुळं काढलेले आहेत मशिदी आणि मंदिराचे. जे सामान मशीद बांधायला लागतं तेच मंदिराला लागतं की नाही. आकार निराळा, आकार निराळा, बाकी काय. मशिदी खुळं बंद करा आणि जा. पण त्याच वेळेला दुसरं एक उदाहरण आहे, त्याला बोलवलं नाही जेवायला, त्याची व्यवस्था दुसरीकडे गेली, हे तिथे गेले आणि यायच ना. आणि मग कुणीतरी सांगितलं की त्याला बोलवलेलं नाही म्हणून आलेले नाहीत. हां, मारतात काय आदल्या दिवशी, दुसऱ्या दिवशी त्याच्याशिवाय जात का नाहीत? हे काय परस्पर विरुद्ध असं वर्तन नाही आहे, हे लक्षात ठेवा. अत्यंत सुसंगत वर्तन आहे. त्याला मारला मी त्याच्यासाठी मारला आणि तुम्ही भेदभाव काय करता, मी हिंदू आणि तो मुसलमान वगैरे, हे आपल्यासाठी होतं. छोटी छोटी कृती असेल पण त्या ग्रंथाची उपयोगिता आजही आहे. शेवटचा एक प्रसंग, उद्या आपण हा विषय चालू ठेवणार आहोत, पण एक लक्षात ठेवा, मृत्यूनंतरचे दर्शन ते काय चमत्कार आहेत का? त्यांना काही अशक्य नाही हे आपण मानलं पाहिजे. आपण खूप चिकित्सक असतो, आपण खूप लॉजिकल विचार करतो, मला पटेल तरच मानेन देवाचं अस्तित्व, असं एक तरुण म्हणलं तर विवेकानंदांनी त्याला कुठला प्रश्न विचारावा? तुझ्या बुद्धीला पटेल. आणि तिथे त्यांचं वाक्य आहे ते मला इतकं पटलं, कारण माझ्या जीवनातली ती स्थित्यंतर आहे. ज्यावेळेला मी विशीत होतो ना तेव्हा वैचारिक नक्षलवादी होतो, खरंच सांगतो. आणि जिथे गवताला भाले फुटतात हे सांगणारे अनिल बर्वे आम्हाला सिनियर होते आणि त्यांचं एका अर्थाने नेतृत्व आम्ही मान्य केलं होतं. अक्षरशः BEdला शिकवताना सुद्धा मी उदाहरण माझं का सांगतो की बुद्धीसारखी निसर्डी गोष्ट नाही हे सांगितलं विवेकानंदांनी. काय बुद्धी बुद्धी करतोयस तू? त्यावेळेला पूर्णपणे. आणि सांगताना JRT सिन्हा, जो चारू मुजुमदार, जो सान्याल, हे पहिला नक्षलवाद म्हणजे नक्षलवाडी नावाचं गाव आहे बंगालमधलं. आणि बंगालमध्ये खूप असंख्य एकर जमीन असलेले भाटकार आणि त्यांचे अत्यंत दरिद्री मुंडकार आणि काय अन्याय करायचं ते टागोरांनी बघितलं, त्यांनी लिहिलं, श्रीकांत वगैरे म्हणजे बंकिमचंद चटर्जींनी बघितलं. हे सगळे श्रीमंत होते, भाटकार होते, जमीनदार, पण ते बघत होते की अरे त्यांना टॅक्स देता येत नाही तर तुम्ही त्यांच्या बायकोकडून वाटेल ती सेवा करून घेता. त्यांना ते सहन होत नव्हतं, त्यांनी विरोध केला आपल्या ह्याच्यातून. तर इथे मी तुम्हाला काय सांगतोय की ज्या वेळेला एखादा संत हा सगळ्यांचा समग्रपणे विचार करतो त्याला विरोध किंवा भेद दिसतच नाही, खरंच दिसत नाही. गजानन महाराजांच्या जीवनात जर आपण बघितलं तर मृत्यूनंतर ते आलेले आहेत, कारण त्यांना काही अशक्य नाही. म्हणजे जिवंत, त्या महाराजांचं एक वाक्य होतं,
आता तुम्ही गोंदवल्यात सगळीकडे आहात, म्हणजे जिवंतपणे मी काय फक्त गोंदवल्यातच होतो? देहात असताना मी काय देहातच होतो? हे महाराजांची प्रवचनातली वाक्य काढून टाकली. तुम्ही मुद्दामून पहिलं प्रवचनाची बघा, त्याच्यात ही प्रवचनात ही वाक्य आहे. मी ज्यावेळेला देहात होतो त्यावेळेला देहातच होतो, मी ज्यावेळेला गोंदवलेलो होतो त्यावेळेला दुसरीकडे नव्हतो. हे वाक्य लक्षात घ्या. लोकांचं गैरसमज व्हायला लागला, गैरसमज. हे असं कसं, म्हणजे भूत बोलतंय की काय? हां, नाही, म्हणून ते काढून टाकली वाक्य. पण तेच खरं असतं. ते जिवंत असताना सुद्धा अनेक ठिकाणी जात होते, जिवंत असताना सुद्धा रामदास वगैरेंचं रूप घेत होते. मेल्यानंतर ते मरत नाहीतच. आणि एक श्रद्धा आहे. अलीकडे एक फार चांगली संघटना आहे, सध्या वाद चालू आहे, केव्हाही काहीतरी करावं लागेल. 1913 साली त्यांचे गुरु त्यांनी समाधी घेतली. ती खूप वेळ समाधीस्थ व्हायचे, परत यायचे. म्हणून त्यांच्या शिष्यांनी ठरवलं ही यांची महासमाधी आहे, हे या समाधीतून बाहेर येतील, म्हणून यांचा देह आपण राखला पाहिजे. 13 सालचा देह 23 साली अजून आहे. आपल्या देशाचाही कायदा याला मान्यता देत नाही. अमुक इतके दिवस झाल्यानंतर डिस्पोज केलीच पाहिजे बॉडी. हे जे ओल्ड गोव्याला ठेवलं आहे ते काय आहे ते त्यांना माहीत आहे. अशी काय कुठलं म्हणजे हे गंमत बघा. त्यांनी ते राखून ठेवलेले आहे, फ्रीजमध्ये ठेवलेले आहे. चेंबरचं कमी झालेलं आहे. दर 3 महिन्यांनी एक कोर्टाचा जज जातो आणि एक डॉक्टर जातो आणि ते सर्टिफाय करतात. गेल्या वेळच्यापेक्षा आजपर्यंत बॉडी डिकम्पोज झालेली नाही आहे. म्हणजे डिकम्पोज व्हायला लागली की आपण डिस्पोज ऑफ करूया, म्हणजे पुरा किंवा जाळा. पण आमचे गुरु परत येणार आहेत, म्हणून त्यांची जी गीतं आहेत, म्हणून त्यांच्या ज्या प्रार्थना आहेत, म्हणून त्या ज्या भाषणं करतात. दिव्य ज्योती जागृती संस्थान, सोपं म्हणून सांगतो, फक्त तुम्ही घाला यूट्यूबवर DJJS, हे सगळा खजिना तुम्हाला मिळेल. सुंदर प्रवचन असतात, काही हातात नसतं, निरनिराळे दाखले देतात आणि इतक्या अपिलिंगली बोलतात. आणि समोर मला वाटतं लाखांनी लोक असतात. काय शिस्त असते त्यांची, बघण्यासारखं आहे. मी हे बघून तुम्हाला सांगतोय. आणि खूपच चांगलं. गोव्यात सुद्धा मला वाटतं त्यांचं एखादं केंद्र असलं पाहिजे. माहिती मिळाली तर मी तुम्हाला सांगेन. गेल्यानंतर सुद्धा त्यांच्या लीला चालू असतात. आज ते एवढं संस्थान आहे, त्यांचं नॅशनल अँथेम जसं असतं ना, तसं आश्रमाचं एक अँथेम आहे की राम राज्य आएगा, सतयुग आएगा. आणि त्याच्यासाठी काय काय करायला पाहिजे म्हणून त्या संस्थानातून जी निरनिराळी कार्य चालतात. समाजाचा एकही घटक नाही आहे. गजानन महाराजांचं बघा, रोगी आहेत, भिकारी आहेत, आत्महत्या करायला निघालेला त्यांनी परत पाठवलं. आणि नंतर म्हणतो, तुला आठवलं का तू रेल्वेचं तिकीट काढून जात होता, तोंडाला राख वगैरे फासली होती, ओळख. महाराजांना काय अशक्य आहे? परत पाठवलं. दुसऱ्याला सांगितलं, रे काय इथून पुढे नीट राहा, खण तेथे तुला गुप्तधन मिळेल, आधी कर्ज फेड आणि शाण्यासारखं राहा. इकडे बायकोला सांगतात गेल्यानंतर की तो जर उत्सव साजरा करतोय, लोकांना जेवायला बोलवतोय, मला वाटतं मी चुकत नसेल तर तुझ्या बापाचं काय जातं? तुझ्या बापाचं काय जातं? स्वप्नात विचारला आहे प्रश्न. मग तिने सांगितलं नाही. मग त्याप्रमाणे ते व्यवस्थित झालं. त्यांनी तिथे सांगितलं की तू पाटील ना, सगळ्या जगाला आज्ञा देतोस ना, आणि आता मला प्रार्थना का करतोस? भीक का मागतोस? मुलगा व्हावा म्हणून किंवा मूल व्हावं म्हणून. होईल तुला, भिक्या नाव ठेव. आणि नंतर ते चालू ठेव. तो आमरसाचं भोजन सुरू झालं, ते अजूनही चालू आहे. तर तिथे बघा आणि जा शेगावला, आमरस वगैरे मिळेल तुम्हाला. वसंत पूजा चालू आहे. वसंत पूजेला म्हणतात पूजेची तयारी करू, पण वसंत पूजेसाठी ब्राह्मण यायला पाहिजे, त्याची व्यवस्था करेल. हे जे आहे ना, त्याने भारून गेलो पाहिजे. मी भारून म्हणजे चार्ज झालो पाहिजे. एक आहे ओव्हरवेल्मिंग आणि दुसरा आहे चार्जिंग. आपण म्हणतो ना, मी भारावून गेलो आहे, आणि भार म्हणजे चार्ज झालेला आहे. भारावून जाणं म्हणजे ओव्हरवेल. आपण हे चरित्र वाचल्यानंतर खरंच आपल्याला वाटतं की किती अशा संताच्या पायाशी आपण आहोत, अशा संताच्या अत्यंत पवित्र स्थानी आपण आहोत. असा संताचं चरित्र आपल्या हातात आहे. मागे तर त्यांनी एवढं पुस्तक काढलं होतं, म्हणजे पॉकेटबुक काढलं होतं. आणखीन काय करायचं त्यांनी सांगा ना? आणखीन काय करायचं? टेक्नॉलॉजीने काय करायचं? निरनिराळ्या प्रकारात, म्हणजे अगदी 3 डायमेन्शनल गजानन महाराज ते सुद्धा आहेत. म्हणजे आपल्याला अगदी ती समाधी ते दर्शनच दिसतं ना. सगळे काढलेले आहेत त्यांनी, अवघड काही नाही त्यांना. पण मी त्याचा काय उपयोग करून घेणार आहे?
का फक्त लोकांना दाखवणार आहे यावेळेला शेगावला गेलो त्यावेळेला हे आणलं, गेल्या वेळेला शेगावला गेलो म्हणजे मी 10 वेळेला गेलो तर मी 10चं म्युझियम बनवलेलं आहे आणि त्याच्यासाठी शोकेस केलेले आहे. एक शेवटचं तुम्हाला सांगतो एक किती फसवं असतं, किती वरवरचं असतं, किती खोटं असतं. एकाच्या मित्राच्या घरी गेलो गोव्याच्या बाहेर, म्हणलो काय वाचन, तुझ्या वडिलांनी ही आजोबांची पुस्तकं आहेत का, तुझ्या वडिलांची पुस्तकं आहेत पण नवीन एवढी कशी मेंटेन केली, वेद आहेत, उपनिषद आहेत, पुराणं आहेत, प्रचंड पुस्तकं छान लावून ठेवलेली शोकेसमध्ये. मुलगा स्मार्ट होता, म्हणलं तुझे वडील एवढे वाटतात, पुस्तकं नाही कार्पेंटर अंकलनं बनवली आहेत ती, कल्पना करा, कार्पेंटर अंकल. म्हणजे ती पुस्तकं लाकडाची असतील, लॅमिनेटेड असतील, धातूची असतील, त्याला सुंदर नाव, त्याचा सगळा रंग, काही नाही, सगळं शोकेस अशा खोट्या पुस्तकांनी. हे व्हर्च्युअल आहे, रीडिंग नाही आहे. आपण रीडिंग करूया, आपण अभ्यास करूया, उद्या आपण हेच शिकणार आहोत. आज आपण एक ओव्हरऑल बघितलं, उद्या आपण गजानन महाराजांचं चारित्र्य काय आहे, आज चरित्रावर फोकस होता, उद्या आपल्याला थोडा वेळ मिळेल. उद्या 2 महत्त्वाच्या व्यक्ती येणार आहेत, त्यांची नावं बाहेर लिहिली आहेत, एक कवी आहे, एक गायक आहे, चांगला कार्यक्रम घडेल, त्याच्याबद्दल आपले उमेशराव तुम्हाला सांगतील. परंतु उद्या एक आपल्याला किती वेळ मिळतो ते सांगतील, त्याप्रमाणे बोलणार. पण सगळ्यात महत्त्वाचं बघा, आणि तुम्हा सर्वांचे मी आभार का म्हणतो, कारण गेले 23 महिने लक्षात ठेवा आपण येत आहोत, आपण विचार करत आहोत, ही सगळी गजानन महाराजांची इच्छा आहे. उमेश चुरी असतील किंवा आपले केणी बाप असतील, उत्स्फूर्तपणे बोलून गेले. त्यात एक संकल्प होता, 3 शब्द सांगतो, एक आहे संस्कार, एक आहे संकल्प आणि एक आहे संदेश. संदेश आज थोडा बघितला, संकल्प काय करायचं ते उद्या बघूया. आणि प्रत्येक घटनेतून मनावर संस्कार कुठला करून घ्यायचा, जीवनावर कुठला संस्कार करून घ्यायचा, हे आज बघितलेलं आहे. उद्या आपण हे पूर्ण करूया. आहे त्या ठिकाणी ताट बसून डोळे मिटूया. शांत श्लोक म्हणूया आणि शांतिपाठ. सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा. उपेक्षू नको गुणवंता अनंता, रघुनायका मागणे हेची आता. जय जय रघुवीर समर्थ. ओम सहनावतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै. तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै. ओम शांति शांति शांति. डोळे बंद, 3दा दीर्घ श्वासोच्छ्वास. देवदीपावली आणि मुख्य म्हणजे काही दिवसांनी संपणारं हे वर्ष आणि नवीन वर्ष मध्ये आपली भेट होईल होणार नाही. सर्वांना शुभेच्छा आणि काही संकल्प करूया, संस्कार मनावर करून घेऊया. आणि संदेश काय आहे गजानन महाराजांचा, त्यांच्या जीवनाचा, त्यांच्या चारित्र्याचा, हा उद्या बघूया. शांत आनंद. सावकाश डोळे उघडून परिसर देवता दिसत नसतील तर मानसदर्शन घेऊया. गजानन महाराज किती जिवंत, किती चैतन्यमय. आणि फातर आपण ज्याला म्हणतो पाषाण, त्या पाषाणातून जर एवढंच चैतन्य निर्माण होत असेल तर माझ्यासारख्या जिवंत माणसातून काय निर्माण झालं पाहिजे, हा विचार करून थांबूया. 3दा दीर्घ श्वासोच्छ्वास. हातावर हात जोडून आपण केलं मसाज. सगळ्यांचं दर्शन घेऊया आणि इथे असलेल्या सर्वांना नमस्कार करूया. शांत आनंद. महाराज महाराज गजानन महाराज.